काल आपण कुठेपर्यंत बघितलेलं आहे? आपण एकंदरीत सगळं अणूच्या क्वांटम संख्या वगैरे काय आहेत ते बघितलेलं आहे. अणू कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे, अणूबद्दलची व्याख्या, अणू कसा असू शकतो याचं भाकीत कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे ते आपण बघितलं आहे. पहिल्यांदा जॉन डाल्टन होतं, मग त्याच्यानंतर कोण होतं? जे थॉम्सन पण बघितलं आहे, रुदरफोर्ड पण आपण बघितलेलं आहे, महर्षी कणाद यांनी काय सांगितलं ते पण आपण बघितलेलं आहे, आणि सगळ्यात शेवटी कोण सांगितलेलं आहे आपण? एकच मिनिट. यस, ठीक आहे. महर्षी कणाद यांनी काय सांगितलं तेही आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट आपण हा बघितला होता की हायड्रोजन वर्णपट जो होता तोही आपण बघितला होता. मग त्यात बाल्मर सिरीज होती, पाश्चन सिरीज होती, लेमन सिरीज होती, फंड होती, ब्रॅकेट सिरीज होती, बरोबर. कक्षेनुसार त्या सिरीज कशा बदलत जातात ते आपण बघितलं होतं, आणि कोणत्या रंगासाठी त्या गोष्टी आहेत किंवा त्या सिरीज आहेत हायड्रोजन वर्णपटातल्या त्या पण आपण बघितलं होतं. यस सुनील, गुड आफ्टरनून. यस, इथपर्यंत आपण बघित होता. आता आज जिथं आयोग क्वेश्चन जास्त विचारतं तो पार्ट आपला मेन बेसिक स्ट्रक्चर, म्हणजे अणुसंरचना मुख्यत्वे काय आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. अणुसंरचना मुख्यत्वे काय आहे हे आपल्याला काय करायचंय आज बघायचं आहे. येतं लक्षात? यस, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. अणू, बरोबर आहे. अणू म्हणजे काय आपण सांगितलं? मूलद्रव्याचा सर्वात लहानात लहान कण हा काय आहे? अणू आहे. हे आपण काल सांगितलेलं आहे. याचं लक्षात सगळ्यांना? यस, ऑनलाईन जनता. मग अणुकेंद्रक. अणुकेंद्रक म्हणजे काय? मूलद्रव्याच्या कोणत्याही अणूमध्ये, मूलद्रव्याच्या कोणत्याही अणूमध्ये, बघा काय सांगतो, बघा अणुकेंद्रक. अणुकेंद्रकात मूलद्रव्याचा, आता बघा हे जे आहे हा जो आतला भाग असेल ठीक आहे, हा आहे इलेक्ट्रॉन आपलं, हा आहे ऍटम किंवा अणू असं आपण समजूया. ठीक आहे. अणूमध्ये हा जो मधला भाग आहे, हा जो मधला भाग असेल त्याला आपण म्हणतो अणुकेंद्रक. त्याला आपण काय म्हणतो? अणुकेंद्रक. आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन ज्या ह्याच्यात परिभ्रमण करतात किंवा ह्याच्या भोवती फिरतात त्याला आपण म्हणतो त्या मूलद्रव्याची कक्षा, किंवा त्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची कक्षा असं आपण त्याला म्हणतो. यस, इंग्लिश मध्ये त्याला आपण ऑर्बिट्स म्हणतो. ठीक आहे, ऑर्बिट किंवा शेल असं आपण त्याला म्हणतो. यस, बघा मग या अणुकेंद्रकामध्ये कोणकोणते घटक असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे, अणुकेंद्रकामध्ये घटक कोणते असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचा समावेश मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये असतो. येते का लक्षात? बघा. मग यामध्ये प्रोटॉनचा चार्ज कोणता आहे? प्रोटॉन हे कसे असतात? प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज असतात, धनप्रभारित असतात. आणि न्यूट्रॉन कसे असतात? न्यूट्रल म्हणजेच उदासीन असतात. उदासीन असतात. ठीक आहे, ते कसे असतात? उदासीन असतात. येतं लक्षात? बघा इलेक्ट्रॉन कुठे असतात? अणुकेंद्रकाच्या भोवती फिरत असतात. मूलद्रव्याच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. यस, मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये कोणकोणते पार्टिकल्स असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे मुख्यत्वे मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असतात. त्यामध्ये प्रोटॉन कसे आहेत? धनप्रभारित, पॉझिटिव्ह चार्ज. आणि न्यूट्रॉन कसे आहेत? उदासीन, न्यूट्रल आहेत. न्यूट्रॉन कसे आहेत? उदासीन आहेत. येते का लक्षात? यस. मग केंद्रकामध्ये असणाऱ्या एकूण धनप्रभारावरून काय सांगतो बघा, केंद्रकामध्ये असणाऱ्या एकूण धनप्रभारावरून कोणत्याही मूलद्रव्याची रासायनिक ओळख होते. मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या धनप्रभारावरून कोणत्याही मूलद्रव्याची रासायनिक ओळख होते. म्हणजे याच्यावरून काय होते? रासायनिक ओळख होते. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कशावरून ठरतात? त्याच्या
केंद्रकात असणाऱ्या धनप्रभारावर. येते लक्षात? यस. मग दुसरा पार्ट आहे अणुत्रिज्या. अणुत्रिज्या. मग अणुत्रिज्या म्हणजे काय आहे? अणुत्रिज्या म्हणजे काय आहे? केंद्रकाच्या केंद्रबिंदूपासून, बघा हा केंद्रक आहे, या केंद्रकाच्या केंद्रबिंदूपासून याच्या भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची जी पण कक्षा असेल त्या शेवटच्या कक्षेपर्यंतचं अंतर. समजा याला 2 कक्षा असतील, तर या 2 कक्षांमध्ये हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो अणुत्रिज्या. मूलद्रव्याच्या किंवा अणूच्या केंद्रकाच्या केंद्रबिंदूपासून बाह्यतम कक्षेपर्यंत, इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेपर्यंतच्या अंतराला आपण काय म्हणतो? अणुत्रिज्या असं म्हणतो. काय म्हणतो? अणुत्रिज्या. मग अणुत्रिज्या मोजण्यासाठी आधी कोणतं एकक वापरायचं? अँगस्ट्रॉंग एकक वापरायचं. कुठलं वापरायचं? अँगस्ट्रॉंग हे एकक आधी वापरायचं. मूलद्रव्याची अणुत्रिज्या मोजण्यासाठी अँगस्ट्रॉंग हे एकक वापरलं जायचं. मग 1 अँगस्ट्रॉंग बरोबर किती आहे? 10⁻10 मीटर. 10⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉंग बरोबर 10⁻10 मीटर. सध्या अँगस्ट्रॉंग हे एकक आधी वापरलं जायचं. आता कोणतं एकक वापरलं जातं? पिकोमीटर या एककात अणुत्रिज्या मोजली जाते. कशात मोजली जाते? पिकोमीटर या एककात अणुत्रिज्या मोजली जाते. मग 1 पिकोमीटर बरोबर किती आहे? 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. हे नीट लक्षात ठेवायचे बरं का. हे PYQ आहेत. आयोग इथं तुम्हाला प्रश्न विचारेल किंवा सरळ सेवाला तरी हे क्वेश्चन तुमचे विचारले जाते. ठीक आहे. आधी अणुत्रिज्या मोजण्यासाठी अँगस्ट्रॉंग हे एकक वापरलं जायचं. आता अणुत्रिज्या मोजण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरलं जातं. पिकोमीटर हे एकक वापरलं जातं. ठीक आहे. मग 1 अँगस्ट्रॉंग बरोबर किती? 10⁻10 मीटर. 1 पिकोमीटर बरोबर किती? 10⁻12 मीटर. येस. आता हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स जे आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स, केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला एकत्रितपणे काय म्हणलं जातं? न्यूक्लिऑन्स म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? न्यूक्लिऑन्स असं म्हटलं जातं. येते का लक्षात? बघा, केंद्रकामध्ये असणारे एकूण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे काय म्हणलं जातं? न्यूक्लिऑन्स म्हणलं जातं. प्रोटॉन कशाने दाखवतात? P ने. न्यूट्रॉन N ने. इलेक्ट्रॉन आपण दाखवताना कसं दाखवतो? E', कारण त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून E' ने आपण दाखवतो. प्रोटॉन वरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह आहे आणि न्यूट्रॉन उदासीन आहेत म्हणून हे असे लिहिले जातात. येते का लक्षात? यस. इथपर्यंत कळलं का? हा तुमचा PYQ आहे बरं का, त्यामुळे लक्षात राहू दे नीट. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे आपण न्यूक्लिऑन्स म्हणतो. येते लक्षात? यस. आता नेक्स्ट पॉइंट कुठला आहे? अणु अंक, ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची एकूण संख्या काय आहे? अणुअंक म्हणजे काय आहे? केंद्रकामध्ये असणाऱ्या एकूण प्रोटॉनची जी संख्या आहे, केंद्रकातील एकूण प्रोटॉनची जी संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. आणि तो कोणत्या अक्षराने दाखवला जातो? Z या अक्षराने दाखवला. ॲटॉमिक नंबर Z या अक्षराने दाखवला जातो. येते का लक्षात? बघा, कुठली? हा काढून घ्या. कन्सेप्ट आहेत. हे ॲटॉमिक त्रिज्या आहे, हे न्यूक्लिऑन्स आहेत. काय आहेत ते? बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे? एखाद्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या एकूण प्रोटॉन्सची जी एकूण संख्या असेल त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. आणि तो दाखवताना कशाने दाखवतात? Z या अक्षराने तो दाखवला जातो. ठीक आहे. म्हणून
अणु अंकालाच मूलद्रव्याची रासायनिक ओळख असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अणु अंकालाच मूलद्रव्याची रासायनिक ओळख असं म्हटलं जातं. म्हणून मी तुम्हाला इथे म्हटलं की प्रोटॉनला काय म्हटलं जातं? मूलद्रव्याची रासायनिक ओळख. का? तर अणु अंक म्हणजे काय आहे? मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये, मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची एकूण संख्या म्हणजे त्याचा अणु अंक आहे. येते का लक्षात? बघा, ठीक आहे. मग हे दाखवताना नंतर अणु वस्तुमान, अणु वस्तुमान म्हणजे काय आहे? एखाद्या मूलद्रव्याचं अणु वस्तुमान म्हणजे त्याच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येच्या बेरजेला, प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची जी संख्या आहे त्यांची बेरीज करून जे उत्तर येईल ते म्हणजे काय आहे? अणु वस्तुमान आहे. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या किती आहे ते म्हणजे काय आहे? अणु वस्तुमान. मग अणु वस्तुमान म्हणजे काय आहे? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. बरोबर आहे का? बघा, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन म्हणजे काय आहे? ॲटॉमिक मास, अणु वस्तुमान आहे. आणि ते दाखवताना कशाने दाखवलं जातं? ए या अक्षराने दाखवलं जातं. ॲटॉमिक मास कसं दाखवलं जातं? ए या अक्षराने दाखवलं जातं. ठीक आहे. मग आपण एखादा मूलद्रव्य किंवा एखादा अणू दर्शवताना त्याचा अणुअंक आणि अणुवस्तुमान कसं दाखवतो? हे अशा पद्धतीनं आपण दाखवतो. म्हणजेच हे काय आहे? मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर. बरोबर आहे. आणि हे काय आहे? मूलद्रव्याचं अणुवस्तुमान. येतं लक्षात? आणि हे काय आहे? मूलद्रव्याचं नाव आहे. मूलद्रव्याचं जे काही इनिशियल संज्ञा असेल ही असते मूलद्रव्याची संज्ञा. म्हणजे तुम्हाला उदाहरणासहित दाखवतो. ठीक आहे. उदाहरणार्थ काय असेल? हायड्रोजन 1 आपण लिहितो. हायड्रोजन 1 असं लिहितो. म्हणजे काय? हायड्रोजन हे जे मूलद्रव्य आहे त्याचं इनिशियल काय आहे? H. हायड्रोजन या मूलद्रव्याचा अणुअंक 1 आहे आणि अणुवस्तुमान 1 आहे. येतं लक्षात? हेलियमचं लिहिताना आपण कसं लिहितो? हेलियम 2,4 लिहितो. बरोबर आहे? 2,4 म्हणजेच हेलियमचा अणुअंक किती आहे? 2. अणुवस्तुमान किती आहे? 4. याचं लक्षात? हेलियमचा अणुअंक 2 आहे, अणुवस्तुमान 4 आहे. अशा पद्धतीनं आपण अणूला दाखवतो. तर अणू कोणताही लिहिताना अशा पद्धतीनं आपण लिहितो. जे त्याच्या तळाशी आहे ते काय आहे? अणुअंक आहे. वरती आहे ते काय आहे? अणुवस्तुमान आहे. मग अणुवस्तुमान आपण कशाला म्हणतो? त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्यांची बेरीज. म्हणजे समजा हा एक अणू आहे, कोणताही असेल, हेलियम पकडा. हेलियम मध्ये अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या 2. बघा आता मी कसा कन्सेप्ट सांगतोय ते नीट लक्षात घ्या. अणुवस्तुमान बरोबर ए बरोबर काय आहे तुमचं? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. बरोबर आहे का? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. याचं लक्षात इथपर्यंत? यस. अणुअंक म्हणजे काय आहे? ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे आपलं? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. मग हेलियमचा अणुअंक 2 आहे. आपण अणुअंक म्हणजे काय सांगितलं आहे? केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या. मग हेलियमचा अणुअंक 2 आहे. बरोबर आहे? अणुअंक 2 आहे म्हणजे त्याच्यात प्रोटॉन किती असतील? 2 असतील. बरोबर आहे? अणुअंकाची व्याख्या आपण काय सांगितलेली आहे? एखाद्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या म्हणजे त्याचा अणुअंक. बरोबर आहे? म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती झाली? 2. अणुवस्तुमान आपण कशाला म्हटले? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे त्यांची बेरीज केल्यानंतर जे येईल ते. जर इथं बेरीज किती आहे अणुवस्तुमानाची? 4. बरोबर आहे?
4. मग प्रोटॉन किती असतील? 2. प्रोटॉन 2 आहेत. मग न्यूट्रॉन किती असतील? बेरीज 4 यायला पाहिजे ना, बेरीज 4 यायला पाहिजे. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती झाली? 2. म्हणजे हेलियमच्या या अणूमध्ये 2 प्रोटॉन, या केंद्रकामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असल्यामुळं त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 4. म्हणजे अणु वस्तुमान 4 आहे. येते लक्षात? अणु अंक दिलेला आहे 2, अणु वस्तुमान 4 आहे, त्याच्यावरून न्यूट्रॉनची संख्या आपण काढू शकतो. येते लक्षात इथपर्यंत? येस. अणु वस्तुमान बघा. मग सगळ्यात पहिल्यांदा अणु वस्तुमान मोजायचं कसं हे ज्यावेळी चालू झालं त्यावेळी कार्बन या अणूला आधार मानून सर्व मूलद्रव्यांचं वजन मानलं गेलं. कार्बन या अणूला आधार मानून ते आपलं पूर्ण आधार मानून वजन सांगण्यात आलं. कार्बनचं 1/12 इतकं वस्तुमान पकडून त्याला सांगण्यात आलं. मग त्यालाच काय नाव दिलं? एक ॲटॉमिक मास युनिट. हे काय आहे? ॲटॉमिक मास युनिट असं नाव आहे. ॲटॉमिक मास युनिट. AMU म्हणजे काय आहे? ॲटॉमिक मास युनिट. म्हणजे 12 न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. 12 न्यूक्लियॉन्स असलेल्या अणूसोबत त्याची तुलना करून त्याच्या 1/12 इतकं वजन म्हणजे त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान होय असं सांगण्यात आलं. ठीक आहे. पहिल्यांदा मूलद्रव्याचं अणुवस्तुमान ॲटॉमिक मास युनिट या एककात मोजलं जातं. पण नंतर त्या ॲटॉमिक मास युनिटचं नाव बदलून काय ठेवलं? डाल्टन. हे काय आहे? डाल्टन याला म्हटलेलं आहे. यू म्हणजे काय आहे? डाल्टन. आणि 1 डाल्टन बरोबर 1.66 into 10⁻⁻27 kg. 1.66 into 10⁻⁻27 kg म्हणजे 1 डाल्टन. आणि हा तुमचा PYQ आहे. 1 डाल्टन बरोबर किती आहे? 1.66 into 10⁻⁻27 kg म्हणजे 1 डाल्टन. सध्या अणुवस्तुमान कोणत्या एककात मोजलं जातं? डाल्टन या एककात मोजलं. आणि 1 AMU म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती ऊर्जा आहे? 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा असते. 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा असते. येते का लक्षात? बघा. हे बेसिक आहे. हे जर कळालं तर पुढचं तुम्हाला समस्थानिके, आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारतं, समस्थानिके, समभारिके किंवा सम न्यूट्रिनो, सम इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच्यावरती तुम्हाला ते कन्सेप्ट केले. हा कळाला तर पुढचा चॅप्टर कळतो, राहिलेला नाही तर नाही कळणार. त्यामुळं हे कळालेलं आहे का हे कळणं महत्वाचं आहे बरं का. हे कळालं असेल तर पुढे जाता येईल आपल्याला व्यवस्थित. येस. ऑनलाईन जनता पटपट सांगायचं कळालेलं आहे का? आपण काय काय बघितलेलं आहे? अणुकेंद्रक बघितलेलं आहे. अणुकेंद्रक म्हणजे काय आहे? मूलद्रव्याच्या केंद्रभागी असणारा एकूण भाग जो आहे त्याला अणुकेंद्रक म्हणतात. अणुकेंद्रकामध्ये काय असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे. त्यातले प्रोटॉन कसे आहेत? धनप्रभारित आहेत. न्यूट्रॉन कसे आहेत? उदासीन आहे. बरोबर. त्याच्यानंतर अणुत्रिज्या म्हणजे काय? मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकातील केंद्रबिंदूपासून बाह्यतम कक्षेपर्यंत अंतर जे आहे त्याला आपण म्हणतो अणुत्रिज्या. मग अणुत्रिज्या मोजताना आपण कशात मोजतो? आधी अँगस्ट्रॉंग मध्ये मोजायचो, आता आपण कशात मोजतो? पिकोमीटर मध्ये मोजतो. अँगस्ट्रॉंग म्हणजे काय आहे? 1 अँगस्ट्रॉंग बरोबर 10⁻10 मीटर आणि 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. त्याच्यानंतर अणुवस्तुमान ही कन्सेप्ट आहे. मग अणुअंक ही कन्सेप्ट आहे. अणुअंक म्हणजे काय? मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची एकूण संख्या. मूलद्रव्याच्या केंद्रकातील अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या. येतं लक्षात? केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या ते म्हणजे आहे तुमचं अणुअंक. येतं लक्षात? यस. मग आहे अणुवस्तुमान. मग अणुवस्तुमान आपण मोजतो कसं? अणुवस्तुमान म्हणजे मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्यांची बेरीज.
न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्यांची बेरीज म्हणजे त्याचं अणुवस्तुमान होय. मग अणुवस्तुमान आधी कशात मोजायचं? ऍटॉमिक मास युनिट मध्ये. आता युनिट काय सांगतात? डाल्टन. मग 1 डाल्टन बरोबर किती आहे? 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. आणि 1 ऍटॉमिक मास युनिट म्हणजेच 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी होय. येतं का लक्षात? बघा, इथपर्यंत तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग काय आहे? इलेक्ट्रॉन संरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मूलद्रव्यामध्ये एकूण इलेक्ट्रॉनची मांडणी त्यांच्या कक्षेनुसार केलेली असणे. म्हणजे इलेक्ट्रॉनची त्यांच्या कक्षेनुसार असणारी मांडणी, याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन संरूपण. काल आपण बघितलेलं आहे, एखाद्या मूलद्रव्यात किंवा मुख्य कक्षेमध्ये असणारी एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आपण कशी काढतो? 2n² ने काढतो. बरोबर आहे का? 2n². सांगितलं का? यस, 2n² ने आपण त्या मूलद्रव्याच्या मुख्य कक्षांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काढ. बरोबर आहे? n म्हणजे काय आहे? कक्षा क्रमांक आहे. हे जे कक्षा आहेत त्यांमध्ये इलेक्ट्रॉन कशा रीतीने मांडले जातील हे जे आपण सांगतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक संरूपण असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात? यस, ऑनलाईन जनता. मग इलेक्ट्रॉन संरूपण आपण कसं दाखवतो? इलेक्ट्रॉन संरूपण दाखवताना NLX असं दाखवतो. n म्हणजे काय आहे? कक्षा क्रमांक आहे. L आहे उपकक्षा आणि X आहे इलेक्ट्रॉनची संख्या. समजा पहिली कक्षा असेल, पहिली कक्षा असेल, S ही उपकक्षा असेल, तर आपण लिहिताना कसं लिहितो? 1s2 म्हणजे काय आहे? हा आहे मुख्य कक्षेचा क्रमांक. बरोबर आहे? S काय आहे? उपकक्षा आहे. उपकक्षा किती आहेत? 4. SPDF. बरोबर आहे? मग S हे काय आहे? उपकक्षा आणि त्याच्यावरती 2 म्हणजे काय आहे? त्यात असणारं इलेक्ट्रॉन. येतं का लक्षात? त्यात किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. म्हणजेच NLX असं आपण त्याला लिहितो. म्हणजे काय दाखवतो? एखाद्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवण्यासाठी असं आपण लिहितो. येतं लक्षात? मग या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. मग ह्याच्यानंतर काय होईल? 2s चालू होईल. यस, ते तुम्हाला मी सांगतो कुठल्या कक्षेनंतर कशी कक्षा येते हे कसं ठरतं ते आपल्याला पुढे बघायचंय. आता फक्त इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे ते लक्षात घ्या. जर 2 इलेक्ट्रॉन असतील म्हणजे त्याचा अणुअंक किती आहे? 2 आहे. ठीक आहे? मग 3 अणू असतील तर इथं कसं लिहीन मी? 1s2 2s1 असं जर मी लिहिलं, हे जर असं लिहिलं तर त्यात किती इलेक्ट्रॉन झाले? 3 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या कक्षेत आहे? दुसऱ्या कक्षेत. हे काय आहे? पहिली कक्षा. हे काय आहे? दुसरी कक्षा. ही काय आहे? तुमची उपकक्षा आहे. म्हणजे जर मी हे असं लिहिलं 1s2 असं लिहिलं तर हे काय आहे? उपकक्षा. हे काय आहे? मुख्य कक्षेचा क्रमांक. आणि हे काय आहे? इलेक्ट्रॉनची संख्या. येते का लक्षात? बघा. ठीक आहे? हे इलेक्ट्रॉन स्वरूपण याला म्हणतात. याला म्हणतात इलेक्ट्रॉन स्वरूपणाची मांडणी. ठीक आहे? इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण अशा पद्धतीनं लिहितो. ठीक आहे? मग इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणत्या कोणत्या नियमांच्या आधारे ठरतं? 1. अबाव प्रिन्सिपल, पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हे 3 नियमांच्या आधारे इलेक्ट्रॉन स्वरूपण ठरतं. ठीक आहे? एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल बरं का हा. इलेक्ट्रॉन स्वरूपण खालीलपैकी कोणत्या नियमांच्या आधारे ठरते किंवा खालीलपैकी कोणत्या नियमाच्या आधारे ठरत नाही. ठीक आहे?
मग इलेक्ट्रॉनचं रूपण कोणत्या कोणत्या नियमाच्या आधारे ठरते? अबव प्रिन्सिपल, पॉलिस एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी या 3 नियमांच्या आधारे कोणत्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण ठरलेलं असतं. येस, येते का लक्षात? हा पॉइंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवला तरी चालेल. मग अबव प्रिन्सिपल काय आहे? अबव प्रिन्सिपल तुम्हाला काय सांगतो? तो एक काय आहे, कक्षीय इलेक्ट्रॉनचा क्रम समजतो. म्हणजे इलेक्ट्रॉन कक्षांमध्ये कशा रीतीनं पुढे जातील हे समजण्यासाठी याचा उपयोग होतो. अबव प्रिन्सिपलचा उपयोग होतो. मग कक्षीय इलेक्ट्रॉन कशा रीतीनं भरले जातात? n+l या स्वरूपात किंवा या नियमाने इलेक्ट्रॉन उपकक्षांमध्ये भरले जातात. ठीक आहे, या नियमाने इलेक्ट्रॉन उपकक्षांमध्ये भरले जातात. हा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पाउलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल, त्यात काय कळतं? एखाद्या कक्षेच्या, बघा काय पॉइंट आहे, एखाद्या कक्षेच्या उपकक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्येची मर्यादा निश्चित करणे. एखाद्या कक्षेच्या उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त सामावले जातील याची जी लिमिटेशन्स आहेत किंवा मर्यादा आहेत ते कोण कशाच्या द्वारे आपण नियंत्रित करतो? ते आपण पॉलिस एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपलच्या आधारे नियमित करतो. म्हणजे काय सांगतो ते? उपकक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्यांची मर्यादा. मग त्यांनी काय सांगितलं आहे पुढं? अणूतील 2 इलेक्ट्रॉनला सर्व 4 क्वांटम संख्यांचा संच नसतो. काय सांगितलंय? अणूतील 2 इलेक्ट्रॉनला सर्व 4 क्वांटम संख्यांचा संच नसतो. क्वांटम संख्या काल आपण बघितल्यात, कोणत्या कोणत्या होत्या सांगा बरं? कोणत्या कोणत्या क्वांटम संख्या? मुख्य क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम. बरोबर आहे. हे 4 क्वांटम नंबर आपण काल बघितले. आणि अणूतील 2 इलेक्ट्रॉनला सर्वच्या सर्व ते 4 क्वांटम नंबर कधीच लागू होत नाहीत. किंवा एकाच उपकक्षेमध्ये काय सांगितलंय? एकाच उपकक्षेमध्ये 3 क्वांटम संख्येसह जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. म्हणजे 4च्या 4 क्वांटम नंबर 2 इलेक्ट्रॉनला कधीच लागू नसतात. हे लक्षात राहू दे. मग चौथी क्वांटम संख्या काय असू शकते? काल मी तुम्हाला सांगितलं स्पिन क्वांटम. ज्यावेळी इलेक्ट्रॉनला काय असतं? स्पिन एक क्लॉकवाईज असतो आणि एक अँटी क्लॉकवाईज, डाऊनवर्ड आणि अपवर्ड असतो. ही जी स्पिन क्वांटम नंबर आहे तो नेहमीसाठी दोन्ही इलेक्ट्रॉनला वेगवेगळा असतो. नेहमीसाठी वेगवेगळा असतो आणि तो अल्टरनेटच भरत गेलेला असतो. एवढं लक्षात राहू. ठीक आहे. कुठलं असतं? स्पिन कायम विरुद्ध असते. कुणाचं? त्यांमध्ये चौथी क्वांटम संख्या जी भिन्न असते तिला नेहमीसाठी स्पिन हा ऑपोजिट असतो. एकाला जर हा स्पिन असेल अपवर्ड तर एकाला डाऊनवर्ड असेल, एकाला डाऊनवर्ड असेल तर दुसऱ्याला अपवर्ड असेल. हा स्पिन क्वांटम नंबर जो आहे तो चौथ्याला वेगळा असतो. म्हणजे एकाच उपकक्षेमध्ये 3 क्वांटम संख्येसह जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन असू शकतात. आणि चौथं जे क्वांटम नंबर आहे तो नेहमीसाठी वेगळा असेल. मग तो कुठला क्वांटम नंबर असेल? स्पिन क्वांटम असेल. कारण त्यांचं स्पिन जो आहे, फिरण्याची जी गती आहे ती वेगळी असेल. येते का लक्षात? स्पिन क्वांटम नेहमी अपोजिट असेल. यस. मग हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी तो काय सांगतो? जेव्हा समान ऊर्जा असलेल्या उपकक्षा उपलब्ध असतात, जेव्हा समान ऊर्जा असलेल्या उपकक्षा उपलब्ध असतात तेव्हा त्यामध्ये सुरुवातीला एक एक इलेक्ट्रॉन भरले जातात. सुरुवातीला काय केलं जातं? एक एक इलेक्ट्रॉन. समजा 2 उपकक्षा आहेत, 2 उपकक्षा असतील, या 2 उपकक्षा आहेत, दोन्हीची ही ऊर्जा पातळी सेम आहे. जर ऊर्जा पातळी सेम असेल तर यात एक इलेक्ट्रॉन भरला जाईल, यात एक इलेक्ट्रॉन भरला जाईल. म्हणजे दोन्हीतही सुरुवातीला एक एक इलेक्ट्रॉन भरले जातात ऊर्जा पातळी समान असताना. का? का तर दोन्हीकडेही भरण्याची कॅपॅसिटी तीच असेल.
का तर समान ऊर्जा असल्यामुळे. याच्या लक्षात. त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण ठरवायचं काम कोण करतं? हे 3 रूल करतात. अबोव प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे. आता बघा, यात आपल्याला काय सांगितलेलं आहे? इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं मांडायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इलेक्ट्रॉन कशा कक्षेत भरले जातील ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता काल आपण बघितले उपकक्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असण्यासाठीचं सूत्र काय आहे? 2 × 2l+1. बरोबर आहे का? उपकक्षांमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. त्याच्या लक्षात. मग एस साठी एल बरोबर काय होतं? 0 होतं. बरोबर. एस साठी एल बरोबर काय होतं? 0 होतं. मग इथं जर 0 ठेवलं तर एस उपकक्षेत किती इलेक्ट्रॉन होते? 2. पी ह्याच्यात किती होते? 6. डी ह्याच्यात किती होते? 10. आणि एफ मध्ये 14. हे काल सांगितलेलं आहे. का तर एस साठी एल बरोबर किती आहे? 0. पी उपकक्षेसाठी एल बरोबर किती आहे? 1 आहे. डी उपकक्षेसाठी एल बरोबर 2 आहे आणि एफ उपकक्षेसाठी एल बरोबर 3 आहे. मग या एल च्या जागी या व्हॅल्यू टाकायच्या. तुम्हाला एका उपकक्षेमध्ये उपकक्षा किती आहेत? एस, पी, डी, एफ या 4 उपकक्षा आहेत. त्यांमध्ये इलेक्ट्रॉन भरले जातात. आता ते कशा पद्धतीने भरले जातात ते आपण इथं बघूयात. ठीक आहे. ते आपण इथं बघूयात. आता बघा, इथं तुम्हाला काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन कक्षा कशा भरल्या जातात ते सांगितलं होतं. 1s2, 2s2, 2p5. ठीक आहे. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. म्हणजे यात किती इलेक्ट्रॉन आहेत? 9 इलेक्ट्रॉन एकूण आहेत. ठीक आहे. हे असं तरी लिहिलं जातं. किंवा इथं जर हे जे 1s2 कॉन्फिगरेशन आहे ते कुणाचं आहे? 2 अणुअंक कुणाचा आहे? किंवा 2 इलेक्ट्रॉन कोणत्या मुद्रात असतात? हेलियम मध्ये. बरोबर आहे. मग 1s2 हेलियमचं आहे म्हणून इथं 1s2 लिहायचं टाळून तिथं काय केलं आहे? हेलियम लिहिलं आहे. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे? 1s2. हे ऑटोमॅटिक तिथं येईल आणि पुढचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे तसं लिहिलं आहे. येते का लक्षात? बघा. यस. आता जेव्हा तुम्हाला कक्षात इलेक्ट्रॉन भरले जातात ते कसे भरले जातात? हे 1s आहे. दिसतंय क्लिअर? हे 1s आहे. हे 2s आहे. 2p आहे. 3s 3p 3d, 4s 4p 4d 4f, 5s 5p 5d 5f, 6s 6p 6d, 7s 7p 8s. आता हे जे इलेक्ट्रॉन भरले जातात ते ऊर्जा पातळीनुसार भरले जातात आणि त्यांचा क्रम जर लक्षात ठेवायचा असेल तर तो कसा आहे? बघा, इकडून जर आपण चालू केलं तर पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं भरले जातील? 1s या कक्षामध्ये भरले जातील. बरोबर आहे. मग एस उपकक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. मग जेव्हा या 2 इलेक्ट्रॉन भरले जातील त्यावेळी तिसरा इलेक्ट्रॉन कुठं भरला जाईल हे कसं ठरेल? इथून पुन्हा कन्सिडर चालू करेल इलेक्ट्रॉन भरायला. मग कुठली कक्षा आडवी येते? 2s. बरोबर आहे. म्हणजे या 2s बघा, 1s नंतर काय आहे? 2s. मग 2s मध्ये इलेक्ट्रॉन भरले जातील. मग इथं 2 इलेक्ट्रॉन भरले की त्याच्या पुढचा इलेक्ट्रॉन कुठल्या कक्षेत भरला जाईल? तेव्हा परत इथून चालू करायचं. जेव्हा 2p या कक्षेत इलेक्ट्रॉन भरले जातील, 2p या कक्षेत इलेक्ट्रॉन भरायला चालू होतील कधी? या 2 कक्षा पूर्ण झाल्या. बरोबर आहे का? बघा, 1s 2s2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन s मध्ये भरले जातील. मग p मध्ये भरले जातील. मग p मध्ये इलेक्ट्रॉन भरायला चालू होतील. जेव्हा या p मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? मॅक्सिमम 6. म्हणजे जेव्हा हे 2p6 होईल भरून कोणत्या तरी ह्याच्या पुढच्या मूलद्रव्याला, त्यावेळी इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेत भरले जातील? 3s मध्ये. कारण 2p नंतर काय लागून? ऊर्जा पातळीनुसार 3s. म्हणजेच 2p6 जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा दुसरा इलेक्ट्रॉन जेव्हा चालू होईल तेव्हा तो 3p या कक्षेमध्ये भरला जाईल. 3s या कक्षेत भरला जाईल. बरोबर आहे का? 2p नंतर काय आहे? 3s. मग या 3s मध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन भरल्यानंतर s उपकक्षेची मर्यादा संपते. s या उपकक्षेची मर्यादा संपते.
मग या 3s नंतर पुन्हा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेत भरले जातील हे कसं ठरवलं जाईल, इथून पुन्हा ऊर्जा पातळीनुसार चालू होईल. मग 3p मध्ये पुन्हा 6 इलेक्ट्रॉन भरले जातील आणि पुन्हा 4s मध्ये चालू होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला इलेक्ट्रॉन भरले जातील. येते का लक्षात? या पद्धतीनं तुमचे इलेक्ट्रॉन्स भरले जाते. मग यात ऊर्जा पातळीचा क्रम कसा आहे बघा. ऊर्जा पातळीचा क्रम जो आहे तो कसा आहे, 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s. हे असा जो क्रम आहे, जो क्रम असा येईल तोच त्यांच्या ऊर्जा पातळीचा क्रम असतो. हे लक्षात ठेवा, तोच त्यांच्या ऊर्जा पातळीचा क्रम असतो, हे पण लक्षात ठेवा. मग 1s ची ऊर्जा पातळी याच्यापेक्षा कमी आहे, ही याच्यापेक्षा कमी. येते का बघा लक्षात. हे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं भरले जाते. इथं तुम्हाला विचारलं जात नाही, फक्त कुठल्या तरी एका क्वेश्चन पेपरमध्ये राज्यसेवेच्या ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे की याचं इलेक्ट्रॉन कुठल्या तरी मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणत्या पद्धतीनं बरोबर आहे हे विचारलेलं आहे. मग तिथं तुम्हाला काय कन्सेप्ट माहित पाहिजे, हा कन्सेप्ट माहित पाहिजे, कारण तो PYQ आहे त्याच्या बेसवरती एक. येते का लक्षात बघा. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, फक्त तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. कळतंय का बघा इथपर्यंत. यस. इलेक्ट्रॉन कशा पद्धतीनं भरले जातात हे आपण इथं सांगितलेलं आहे. हे आहेत उपकक्षा. प्रत्येक उपकक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतील ते आपण सांगितलेलं आहे. कोणता सूत्र, कोणत्या फॉर्म्युल्याने सांगितलेलं आहे, 2 × 2l + 1. l म्हणजे काय आहे, s साठी 0 आहे, p साठी 1 आहे, d साठी 2 आहे आणि f साठी 3 आहे. म्हणजेच ते जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती आहेत ते सांगितले आणि त्याच्यानुसार इलेक्ट्रॉन हे कशा पद्धतीनं भरले जातील हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. येते का लक्षात बघा. क्लिअर होतं इथपर्यंत सगळं. यस. चेक करा. यस. कळतंय का बघा. ऑनलाईन जनता कळतंय का. सचिन, सुनील, शुभम, कळतंय का तुम्हाला इथपर्यंत. मग सगळ्यात महत्वाचा पार्ट जिथं आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतं तो. ठीक आहे. जिथं आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतं तो सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे. ठीक आहे. समस्थानिके म्हणजे काय. समस्थानिके नावातच आहे. काय आहे, समस्थान. ज्यांचं आवर्त सारणीतील स्थान समान ठिकाणी आहे त्याला आपण काय म्हणतो, समस्थानिके. ठीक आहे. पण बेसिक रूल काय आहे, जर आवर्त सारणीतील स्थान, आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्थान, मूलद्रव्यांची मांडणी कशी केलेली आहे, मूलद्रव्यांची मांडणी तुम्हाला ह्याच्यानंतर आहे, या चॅप्टर नंतर आहे. आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. बरोबर. म्हणजेच समस्थानिके जर एकाच ठिकाणी जर 2 मूलद्रव्ये असतील किंवा एकाच मूलद्रव्याचे 2 भाग असतील तर त्याला आपण समस्थानिके म्हणतो. म्हणजेच काय असेल, अणुअंक समान अणुअंक असेल पण भिन्न अणुवस्तुमान असेल. अणुअंक समान असेल पण अणुवस्तुमान भिन्न असेल. अणुवस्तुमान भिन्न असण्याचं कारण काय, अणुअंक जर समान असेल तर त्याच्यात काय समान असेल, प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजेच अणुअंक आहे. म्हणजे अणुअंक जर समान असेल तर त्यात काय समान असेल, प्रोटॉन. मग भिन्न काय असेल, न्यूट्रॉन. कारण अणुवस्तुमान ठरतं कशावरून, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून. उदाहरणार्थ बघा, हायड्रोजनची समस्थानिके काय आहेत, 1 1 1 2 आणि 1 3. हा तुमचा PYQ बरं का. हायड्रोजनची समस्थानिके ओळखा. तुम्हाला खाली नावं दिलेत. हा तुमचा PYQ आहे. याला म्हणतात प्रिटियम, प्रोटियम, याला ड्यूटेरियम आणि याला ट्रिटियम असं म्हटलेलं आहे. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रत्येकाचा अणुअंक 1 1 आहे. बरोबर आहे. अणुअंक 1 1 आहे. मग अणुअंक 1 आहे म्हणजे याचं प्रोटॉन किती आहेत, याच्यात 1 कंपल्सरी. याच्यात किती आहेत, 1. जो अणुअंक आहे तेवढे प्रोटॉन फिक्स त्यात आहेत.
फरक कुठं होईल? अणुवस्तुमानामध्ये. अणुवस्तुमानामध्ये फरक आहे, अणुअंक समान असून पण. म्हणजेच अणुवस्तुमान म्हणजे काय म्हटलं आपण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. जर याच्या प्रत्येकात एक प्रोटॉन असेल, बघा याच्यात किती प्रोटॉन असतील? इथं लिहितो खाली. प्रोटॉन किती असतील? एक. याच्यात एक आणि याच्यात एक. म्हणजे प्रोटॉन सेम आहेत पण अणुवस्तुमान वेगळं आहे. मग न्यूट्रॉनची संख्या किती असेल? यात 0. यात किती असेल? 1. यात किती असेल? 2. म्हणजे अणुअंक जरी समान असला तरी न्यूट्रॉनच्या संख्येत असणारा फरकामुळे यांचा अणुवस्तुमानात फरक असतो. अणुअंक जरी समान असेल तरी न्यूट्रॉनची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये फरक असतो. यस, कळतंय? कळतंय का हा पॉइंट समस्थानिकांचा? समान अणुअंक असून न्यूट्रॉनची संख्या जर भिन्न असेल तर आपण त्या मूलद्रव्यांना काय म्हणतो? समस्थानिके असं म्हणतो. हायड्रोजनचे बघितले, हायड्रोजनचे काय आहेत? उदाहरणासाठी लिहून ठेवा. काय आहेत? हायड्रोजन 1,1, हायड्रोजन 1,2, हायड्रोजन 1,3. किंवा कार्बनचे काय आहेत? कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. हे 3 कार्बनचे आहेत. येते का लक्षात? बघा कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून ठेवा उदाहरणासाठी. समस्थानिके म्हणजे काय आहे? समान अणुअंक परंतु भिन्न अणुवस्तुमान जर असेल, जर भिन्न अणुवस्तुमान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? समस्थानिके म्हणतो. त्यांच्यामध्ये काय असतं? न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. आयोग इथंच क्वेश्चन विचारतं, समस्थानिकांमध्ये अणुअंक समान, अणुअंक न्यूट्रॉनची संख्या भिन्न. आयसो समभारिकेमध्ये कशाची संख्या समान, कशाची संख्या भिन्न, हे तिथं विचारतात. अशा पद्धतीने तुमचे सर्व क्वेश्चन सेट केलेले असतात. येते का लक्षात? हीच वाक्य तुम्हाला तिथं विचारले. मग समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म. समस्थानिके म्हणजे काय? एकाच जागी आहेत आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म कशावरून ठरतात? अणुअंकावरून. अणुअंक समान असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात? समान असतात. रासायनिक गुणधर्म समान असतात. का? का तर अणुअंक ही रासायनिक ओळख आहे कोणत्याही मूलद्रव्याची. येते लक्षात? त्यामुळं रासायनिक गुणधर्म हे नेहमी समान असतात पण भौतिक गुणधर्म भिन्न असतात. येते का लक्षात? बघा समस्थानिके समान असतात. काय असतात समान समस्थानिकांमध्ये? समस्थानिकामध्ये रासायनिक गुणधर्म समान असतात पण भौतिक गुणधर्म हे भिन्न असतात. अणुअंक समान असतो, न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. ठीक आहे? येते का लक्षात? बघा मग आयसोबार्स. आयसोबार्स म्हणजे काय आहे? समभारिके. समभारिके कशाला म्हणतात? भिन्न अणुअंक. अणुअंक काय आहे? भिन्न आहे. इथं काय होता? समान होता. समस्थान. समस्थान अणुअंक समान होते. समभार. भार म्हणजे वस्तुमान. समभार. भार म्हणजे काय? वस्तुमान. म्हणजेच अणुअंक भिन्न असून वस्तुमान समान असते. काय आहे? अणुअंक भिन्न असून अणु वस्तुमान समान असते. त्याला आपण काय म्हणते? समभारिके. त्याला आपण म्हणतो समभारिके. आता अणुअंक जर भिन्न असेल तर रासायनिक गुणधर्म वेगवेगळे आहेत, वस्तुमान वेगळं आहे म्हणजे भौतिक गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात, समान नसतात. येते का लक्षात? यस. ऑनलाईन जनता सुनील, सचिन कळते का? प्रतीक्षा, मोहसिन कळते का? बघा इथपर्यंत तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यस. समभारिके म्हणजे काय? भौतिक व रासायनिक गुणधर्म भिन्न
असतात. मग यांचं भिन्न असण्याचं कारण काय? अणुअंक जरी भिन्न असतील तर प्रोटॉनची संख्या काय असेल? भिन्न असेल. समान वस्तुमान आहे, वस्तुमान फक्त समान आहे, तरी पण न्यूट्रॉनची संख्या काय असेल? भिन्न असेल. का? का तर प्रोटॉनची संख्या वेगवेगळी असल्यामुळं न्यूट्रॉनची संख्या वेगळी जाणवेल. येते का लक्षात? बघा. बघा, मग तुम्हाला उदाहरणार्थ लिहायचं असेल तर लिहा. आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. 1840, 1940 आणि 2040. तुम्ही जर यात नीट बघितलं, हे अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या, म्हणजे प्रोटॉनची संख्या वेगवेगळी आहे आणि न्यूट्रॉनची पण संख्या कशी आहे? वेगवेगळी आहे. येते का लक्षात? आता यात 18 आहेत, म्हणजे यात किती आहेत तुम्हाला न्यूट्रॉन? 12. यात किती आहेत? यात किती आहेत? 18 आहेत का किती आहेत? किती येतील? यात 22 असतील ना? यात किती असतील? 22. बरोबर आहे. यात किती असतील? 21. आणि यात किती आहेत? 20 न्यूट्रॉन आहेत. बरोबर आहे. प्रोटॉन पण वेगळे आहेत, न्यूट्रॉन पण वेगळे आहेत, पण अणुवस्तुमान कसं आहे? सारखा. कळलं का तुम्हाला? इथं अणुवस्तुमान सारखं आहे म्हणून त्यांना समभारिके म्हटलेलं आहे. ठीक आहे. अणुअंक वेगळा आहे म्हणून त्यांचे रासायनिक गुणधर्म सुद्धा भिन्न असतील आणि भौतिक गुणधर्म सुद्धा भिन्न असतील. यस, कळतोय पॉइंट? बघा, लक्षात ठेवताना काय ठेवायचं? समभारिके, भिन्न अणुअंक पण वस्तुमान समान. इथे काय आहे? समस्थानिके. आवर्त सारणीत एकच स्थान असणे त्याला आपण म्हणतो समस्थानिके. बरोबर, म्हणजेच त्यांचा अणुअंक समान असणार आहे. समभारिकांमध्ये काय आहे? अणुअंक पण वेगळा आहे, प्रोटॉनची संख्या वेगळी आहे, न्यूट्रॉनची संख्या वेगळी आहे, फक्त अणुवस्तुमान समान आहे. मग आहे समन्यूट्रॉन. समन्यूट्रॉन अणुअंक भिन्न असेल, अणुवस्तुमान सुद्धा भिन्न असेल, पण त्यात असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या समान असते. त्यात असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या समान असते, त्याला आपण काय म्हणतो? समन्यूट्रॉन्स असं म्हणतो. मग समन्यूट्रॉन मध्ये काय आहे? मूलद्रव्यातील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या भिन्न असते आणि न्यूट्रॉनची संख्या समान असते. बरोबर आहे का? यस. आणि प्रोटॉनची संख्या भिन्न आहे म्हणजे रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात, समान नसतात. येते का लक्षात? यस. समन्यूट्रॉन लिहिताना फक्त एवढंच लिहा. समस्थानिके, समान अणुअंक, भिन्न अणुवस्तुमान, न्यूट्रॉनची संख्या भिन्न. समभारिके, भिन्न अणुअंक, समान अणुवस्तुमान. समन्यूट्रॉन, अणुअंक भिन्न, अणुवस्तुमान भिन्न, न्यूट्रॉनची संख्या समान. एवढंच लिहा लिहिताना. तुम्हाला क्वेश्चन विचारताना त्याच्यावरतीच विचारलेले आहेत. तुम्ही फक्त ते कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा, समन्यूट्रॉन म्हणजे काय आहे? फॉस्फरस 1530 आणि सिलिकॉन 14. फॉस्फरस 1531 असेल. फॉस्फरस 15 आणि हे फॉस्फरस 1531. फॉस्फरस 1531 आणि सिलिकॉन 1430. आता यात बघा, अणुअंक दोन्हीचा वेगळा आहे, अणुवस्तुमान दोन्हीचं वेगळं आहे, पण न्यूट्रॉनची संख्या समान आहे का? बघा, 15 आणि किती 31? 16. 14 आणि 16 30, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या समान आहे. येते का लक्षात? त्याला आपण काय म्हटलेलं आहे? समन्यूट्रॉन असं म्हटलेलं आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? समन्यूट्रॉन असं आपण म्हटलेलं आहे. येते का लक्षात? बघा, तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते.
मग काय आहे सम इलेक्ट्रॉन, ज्या मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, आयन्स म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले त्यानंतर त्या इलेक्ट्रॉनचं मूलद्रव्याचे आयन तयार होतात. आयन तयार होतात म्हणजे काय Na+, Mg+2, हे जे +2 -2 जे काय असतील वरती लिहिलेले ते म्हणजे काय आहे आयन्स आहेत. बरोबर आहे. मग ज्या भिन्न मूलद्रव्यांच्या आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते त्यांना काय म्हणतात सम इलेक्ट्रॉनिके. कशामध्ये पाहिजे आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी पाहिजे. आयन्स असणं महत्वाचं आहे. आयनांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणं गरजेचं आहे. येते का लक्षात. बघा मग उदाहरणार्थ सांगायचं असेल तर हेच लिहा. सोडियम, मॅग्नेशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि फ्लोरीन असं लिहा. ठीक आहे. आणि फ्लोरीन किती इलेक्ट्रॉन असतात त्यात 10 इलेक्ट्रॉन असतात. 10 इलेक्ट्रॉन. कसे सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11, म्हणजे त्यात 11 इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. पण एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तिथे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली 10 झाली. त्यामुळे इथे एक प्लस आहे. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह आयन तयार होतो. Mgचा क्रमांक किती आहे 12, म्हणजे त्यात 12 इलेक्ट्रॉन पाहिजेत पण +2 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन 2 बाहेर दिलेले आहेत म्हणून ते Mg+2 आयन आहे. म्हणजे आता राहिलेले इलेक्ट्रॉन किती झाले त्यात 10, म्हणून या दोन्हीतही 10 इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय आहे ही दोन मूलद्रव्ये भिन्न आहेत पण यांचे जे आयन्स तयार झालेले आहेत त्यांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे. त्यांना म्हणायचं सम इलेक्ट्रॉनिके. त्यांना म्हणायचं सम इलेक्ट्रॉनिके. मग आहे आयसोडायफर्स. मग काय आहे आयसोडायफर्स. काय सांगितलंय ज्या दोन मूलद्रव्यांच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येतील फरक काय पाहिजे सारखाच पाहिजे. फरक कशातला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. दोन भिन्न मूलद्रव्यांच्या केंद्रकांमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येतील फरक हा कसा पाहिजे सारखाच पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतो आयसोडायफर्स असं आपण म्हणतो. लक्षात ठेवा आयोग प्रश्न तिथं विचारत आहे. येते का लक्षात. इथपर्यंत लक्षात येते का. यस. मग मेन पॉइंट आहे समस्थानिकांचे उपयोग. आयोग जिथं जास्त प्रश्न विचारतो तुम्हाला कुठला आयसोटोप कुठे वापरला जातो. समस्थानिकांचा उपयोग. समस्थानिके कोणती कुठे वापरली जातात. यस. बघा सोडियम 24 कुठे वापरला जातो बघा. सोडियम 24 काय साठी वापरला जातो रक्ताभिसरणाचा वेग मोजण्यासाठी आणि कर्करोगाच्या गाठी कुठं आहेत त्या शोधण्यासाठी काय वापरलं जातं सोडियम 24. समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टरांना जर ओळखायचं असेल कॅन्सरच्या गाठी कुठं आहेत तर ते काय करतात सोडियम क्षारचं पाणी प्यायला देतात. सोडियम 24च्या क्षारचं पाणी प्यायला देतात आणि त्यातून जे रेडिओ ऍक्टिव्हिटी बाहेर पडते कारण ते काय आहेत किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. मग त्यातून जे रेडिएशन्स बाहेर पडतात ते कुठं ब्लॉक होतात ते ओळखून तुमच्या आत कॅन्सरच्या गाठी कुठे आहेत ते ओळखलं जातं. सोडियम 24. आयन 59 लोह 59. अमोनियाच्या निदानासाठी अमोनिया आहे की नाही अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय आहे की नाही अॅनिमिया आहे की नाही हे ओळखण्यासाठी आयन 59 या समस्थानिकाचा उपयोग होतो. हे सगळेच्या सगळे आयोग तुम्हाला विचारतं बरं का. जोड्या लावाला वगैरे विचारतं किंवा वन लाइनर मध्ये विचारतं म्हणून लक्षात ठेवा. सरळ सेवाला तर हमखास प्रश्न याच्यावरती असतात त्यामुळे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. यस. स्ट्रॉन्शियम 90 तुमच्या त्वचेचा कर्करोग असेल तर त्याच्या उपचारासाठी म्हणून स्ट्रॉन्शियम 90चा उपयोग केला जातो. त्वचेचा कॅन्सर स्किन कॅन्सर जर असेल तर त्याच्या उपयोगासाठी स्ट्रॉन्शियम 90चा उपयोग केला जातो. रक्ताशय म्हणजे तुमचं रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया रक्ताच्या गाठी होऊन तुम्हाला हे रक्त कमी पडे वगैरे असं होतं मग त्याच्यावरती तुम्हाला उपाय करावे लागतात वेगवेगळे.
मग ब्लड ट्रान्सफ्युजन असेल किंवा ब्लड बदलणं असेल, हे असेल किंवा सारखं रक्त चढवणे असेल, रक्ताचं प्रमाण सारखं शरीरातलं कमी होत जाणे, मग सारखं रक्त चढवावं लागतं तुम्हाला, त्याला म्हणायचं रक्तक्षय. मग ते रक्त त्यासाठी चढवतात, त्याला ॲनिमिया असतो. ॲनिमिया आहे, त्याला जे सारखं रक्त द्यावं लागतं ते आहे रक्तक्षय, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲनिमिया. सायंटिफिक नेम काय आहे, ॲनिमिया. मराठीत आपण काय म्हणतो त्याला, रक्तक्षय. रक्त कमी होणे, क्षय म्हणजे काय, कमी होणे, घट होणे रक्त, म्हणजे तुमच्या शरीरात ठराविक काळानंतर सारखं रक्त चढवावं लागतं. मग हे जे ॲनिमिया पेशंट असतात त्यांना सारखं रक्त चढवावं लागतं अधूनमधून. मग ते म्हणजे त्याचं ॲनिमिया केस असतं, त्याचं लक्षात. यस. मग थेलियम 201, थेलियम 201 हृदयातील नादुरुस्त स्नायू, हृदयात जर एखादा स्नायू काम करत नसेल तर तो शोधण्यासाठी थेलियम 90 हे समस्थानिक वापरलं जातं. त्याच्यानंतर टेक्निशियम 99, टेक्निशियम 99 तुमच्या मेंदूमध्ये असणारा कर्करोग, ब्रेन कॅन्सर किंवा ब्रेन ट्यूमर आपण त्याला म्हणतो, ब्रेन कॅन्सर शोधण्यासाठी तुम्हाला टेक्निशियम 99 चा उपयोग करा. कॅलिफोर्नियम 252, कॅलिफोर्नियम 252 तुमच्या जमिनीत आर्द्रता किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, जमिनीतील ह्युमिडिटी शोधण्यासाठी, सॉइल ह्युमिडिटी शोधण्यासाठी तुम्हाला काय ओळखलं जातं, घेतलं जातं, कॅलिफोर्नियम 252. अमरेशियम 241 स्मोक डिटेक्टर जे असतात, आपण बघतो स्प्रिंकलर्स वगैरे लावले असतात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये, फायर एक्सटिंग्विशर सिस्टीम जिथं असते तिथं काय केलं असतं, वरती तुम्हाला हे लावलेलं असतं, स्प्रिंकलर्स लावले असतात. ते काय करतात, तिथं धूर गेला की तिथनं पाणी बाहेर पडतं, ठीक आहे. मग ते स्मोक डिटेक्टर्स असतात, बरोबर आहे. फायर जे आहेत स्प्रिंकलर्स त्याला आपण काय म्हणतो, स्मोक डिटेक्टर्स. त्यांना जर धूर लागला तर ते ओळखतात की आग कुठंतरी आहे, मग ते पाणी सोडायचं काम करतात. मग त्या स्मोक डिटेक्टर्स मध्ये तो धूर ओळखण्यासाठी मग काय ठेवलं जातं, अमरेशियम 241. क्रोमियम 51 आतड्यातील प्रथिनांचा क्षय, म्हणजे आतड्यात जे प्रोटीन्स आहेत ते जर कमी प्रमाणात होत असतील सारखे, तर त्यांचं प्रमाण कमी कशा पद्धतीने होतंय किंवा तो क्षय कसा होतोय ते ओळखण्यासाठी क्रोमियम 51 हा समस्थानिक वापरला जातो. त्याच्यानंतर कॉपर 64, कॉपर 64 कशासाठी संबंधित आहे, जनुकीय विकारांचा अभ्यास करण्यासाठी, जनुकीय विकारांचा अभ्यास करण्यासाठी कॉपर 64 वापरलं जातं. हेल्सियम 100 तुमच्या यकृताचं, लिव्हर कॅन्सर जे आहे, लिव्हर कॅन्सर झालेला असेल तर त्याच्या निदानासाठी आणि उपचारासाठी हेल्सियम 100 हे समस्थानिक वापरलं जातं. पोटॅशियम 42 रक्तातील पोटॅशियमचं प्रमाण ठरवण्यासाठी पोटॅशियम 42 वापरलं जातं. रेनियम 188 अँजिओप्लास्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या बलून मध्ये, अँजिओप्लास्टी आपण जे करतो अटॅक मध्ये, आपल्या शरीरातल्या ज्या शिरा ब्लॉक झालेल्या असतात त्यामध्ये अँजिओप्लास्टी आपण करतो, अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी. मग ज्यावेळी अँजिओप्लास्टी आपण करतो त्यामध्ये त्याच्यामध्ये जो बलून आहे, समोर जो बलून लावलेला असतो त्या स्प्रिंगला जो बलून लावलेला असतो त्यामधून बीटा किरणे जनरेट करण्यासाठी किंवा उत्सर्जित करण्यासाठी, बीटा किरणांच्या निर्मितीसाठी म्हणून रेनियम 188 वापरलं जातं, रेनियम 188 वापरलं जातं. मग त्याच्यानंतर काय आहे, एटरबियम 169, एटरबियम 169 तुमच्या मेरुद्रव जे आहे प्रमस्तिष्कामध्ये, इथं जे प्रमस्तिष्क आहे त्याच्यामध्ये जो मेरुद्रव म्हणून भाग असतो तो मेरुद्रवाच्या अभ्यासासाठी एटरबियम 169 हे समस्थानिक वापरले जाते. येते का लक्षात, बघा इथपर्यंत लक्षात येते. यस. तुमचा हा काय झाला आहे, ऍटॉमिक स्ट्रक्चर, अणुसंरचना हा चॅप्टर संपलेला आहे. येते लक्षात. यस, ऍटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण त्याच्या पुढचा चॅप्टर बघूयात, पिरियॉडिक टेबल, मूलद्रव्यांची आवर्त सारणी. मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांची आवर्त सारणी आपल्याला बघायची आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय बघितले होते, मूलद्रव्य कसे, अणू कसा तयार होतो, अणूच्या कशा कॉन्फिगरेशन्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन,
कशा पद्धतीने त्यात सिच्युएट केलेले आहेत किंवा बसलेले असतात, त्याच्यानुसार मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन कसं आहे ते आपण बघितलं होतं. यस, मूलद्रव्यांचं कॉन्फिगरेशन पण बघितलं होतं. समस्थानिके म्हणजे काय, समन्यूट्रॉन म्हणजे काय, समभारिके म्हणजे काय, हे पण आपण बघितलेलं आहे. तुम्हाला सर्वात जास्त क्वेश्चन कुठं विचारलेले असतील तर तुमच्या ॲटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टरमध्ये, अणुसंरचना, ह्याच्या आधीचा जो चॅप्टर आपण बघितला आता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले आहेत. आता हा चॅप्टर आहे, याच्यावरतीही तुम्हाला क्वेश्चन विचारलेले असतात. यस, चालू करूया नेक्स्ट. यस, ऑनलाईन जनता कळतंय का व्यवस्थित? शक्य तेवढ्या लवकर आपल्याला सिलेबस संपवायचा आपण ट्राय करूयात, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. यस, पटपट सांगा पुढचं. ऑनलाईन जनता पटपट उत्तर द्या म्हणजे कळेल. चला चालू करूयात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, हा चॅप्टर आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आहेत त्याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. ठीक आहे. मग पहिल्यांदा आहे विल्यम प्राउडचा युनिटरी सिद्धांत. विल्यम प्राउडचा युनिटरी सिद्धांत कोणी मांडलेला आहे? विल्यम प्राउडनी. काय मांडलेला आहे? युनिटरी थिअरी, युनिटरी सिद्धांत मांडलेला आहे. त्यांना काय सांगितलं आहे? हायड्रोजनच्या अणूचं जे वस्तुमान आहे त्याला जर आधार मानलं तर त्या आधारे जेवढी पण मूलद्रव्ये आहेत त्या सर्व मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान ही एक पूर्णांक संख्या असते. काय असते? पूर्णांक संख्या असते. पूर्णांक संख्या असते असं कोण म्हणलेलं आहे? विल्यम प्राउडनी आपल्या अणुसिद्धांतात सांगितलेलं आहे. यस, पण थोडा अभ्यास केल्यानंतर लोकांच्या असं लक्षात आलं की सर्व मूलद्रव्यांचा जो अणुवस्तुमान आहे ते पूर्णांक संख्या नाही. ते पूर्णांक संख्या नाही. उदाहरणार्थ क्लोरीनचा किती आहे अणुवस्तुमान? 35.5. ठीक आहे. हे पूर्णांक संख्या आहे का? नाही, अपूर्णांक संख्या आहे. पॉइंट मध्ये आहे म्हणजे काय आहे? अपूर्णांक संख्या आहे. येतं का लक्षात? यस. म्हणजे विल्यम प्राउडने काय सांगितलं, जर हायड्रोजनला, त्याने कशाला वस्तुमानाचा आधार पकडलाय? हायड्रोजन या मूलद्रव्याला हायड्रोजन या मूलद्रव्याला वस्तुमानाचा आधार गृहीत धरून इतर मूलद्रव्यांचं जर वस्तुमान कॅल्क्युलेट केलं तर सर्व मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान हे काय असतं? पूर्णांक संख्या असतात, असं विल्यम प्राउड या शास्त्रज्ञानं सांगितलं. त्यांनी फक्त सांगितलेलं आहे, मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे का? नाही. यस. मग मूलद्रव्यांची मांडणी सर्वात पहिल्यांदा कोणी केलेली आहे? डोबे रायनर या जर्मन शास्त्रज्ञानं केलेली आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने केली आहे? डोबे रायनर स्त्रिके. त्याला काय म्हणतात? त्रिके. डोबे रायनर स्ट्राइड्स. त्यानं काय केलं? मूलद्रव्यांची मांडणी 3-3च्या गटात केली. मूलद्रव्यांची मांडणी कशी केली? 3-3च्या गटात. आणि त्याला असं आढळून आलं की पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांकाची सरासरी, म्हणजे या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आणि या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान, या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी असते. हे त्याला लक्षात आलं. यस. काय लक्षात आलं? प्रत्येक त्रिकामध्ये 3-3च्या गटात जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना इतकी असते. उदाहरणार्थ काय आहे? लिथियम, पोटॅशियम आणि सोडियम. मग लिथियमचा अणुअंक किती आहे? 7. अणुवस्तुमान किती आहे? 7. पोटॅशियमचं किती आहे? 29. दोन्हीची बेरीज किती होईल? 29 आणि 7 36. बरोबर आहे का? 36 होईल का? तिथे 39 पाहिजे पोटॅशियमचं. 29 झाले ते. पोटॅशियम किती पाहिजे? 39 पाहिजे. इथं 39 करा. ठीक आहे. बघा, लिथियम किती आहे? 7. पोटॅशियम किती आहे? 39. 39 आणि
7 किती झालं 46. मग सरासरी किती येईल 46 भागिले 2. सरासरी म्हणजे काय दोघींची बेरीज आणि किती संख्येत त्याला भागायचं. 46 भागिले 2 किती आलं 23. आलं का मधल्या एवढं. म्हणजेच तर काय सांगितलं पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी असते असं सांगितलेलं आहे. त्याला म्हणतात त्रिके. 3-3च्या गटात मांडणी केल्यामुळं त्याला काय म्हणतात त्रिके असं म्हणतात, ट्रायड्स असं म्हणतात. यस. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलाय की खालीलपैकी त्रिकांच्या गटात न बसणारा गट ओळखा. असा डायरेक्ट क्वेश्चन आहे बरं का आयोगाने विचारलं. त्रिकांच्या गटात न बसणारा गट ओळखा. मग हे एक पहिलं त्रिक सांगितलंय कुठलं लिथियम सोडियम पोटॅशियम. येतं का लक्षात. यस. दुसरं आहे कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम. कॅल्शियम स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम बेरिलियम हे आहे. यस. मग आहे क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. कुठला आहे क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. हे एक ट्रायड्स आहे. हे 3 पुस्तकात आहेत नीट लक्षात ठेवायचं. आयोगाने चौथा ऑप्शन क्रिएट केला होता आणि तोच त्याचं उत्तर होतं. ट्रायड्स मध्ये न बसणारा गट ओळखा. त्रिकांच्या नियमामध्ये न बसणारा गट ओळखा असा डायरेक्ट क्वेश्चन होता. PYQ आहे त्यामुळे सांगतोय. आयोगाने या उदाहरणावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले. हे गट दिले डायरेक्ट लिथियम सोडियम पोटॅशियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरिलियम क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. हे गट आहेत, ही उदाहरणं आहेत त्यामुळं लक्षात राहू दे. यस. मग त्याच्यानंतर डोबेरॅनरच्या त्रिकानंतर काय झालेलं आहे कुक्सनं काय केलं आहे समजात श्रेणी मांडली आहे. होमोलोगस सिरीज त्यानं मांडली आहे. मग त्यानं काय केलं समान गुणधर्म असणारे किंवा समान गुणधर्म दाखवणारे जी मूलद्रव्ये आहेत त्यांची मांडणी जर समान ठिकाणी केली तर त्या समजात मूलद्रव्यांमध्ये अणुचं वस्तुमान हे नियमितपणे वाढत जाते असं आढळतं. म्हणजे समान गुणधर्म दाखवणारे जर मूलद्रव्य एकत्र केले तर त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत कारण ते समजातीय आहे बरोबर आहे तर त्या मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान हे क्रमानं वाढत जाते असं लक्षात आलं. कोणाच्या विल्यम कुक्सच्या लक्षात आलं. मग त्याच्यानंतर न्यूलँड्सनं काय केलं अष्टकांच्या स्वरूपात मूलद्रव्यांची मांडणी केली. त्यासाठी त्यानं काय केलं संगीतातले सप्तसूर जे आहेत सा रे ग म प ध नी हे गृहीत धरले आणि त्याप्रमाणे मूलद्रव्यांची मांडणी केली. सप्तसुरांच्या प्रमाण मूलद्रव्यांची मांडणी त्यानं करताना कशाच्या स्वरूपात केली अणुभारांकाच्या म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं गटात केली. मग त्यानं काय केलं 7 मूलद्रव्य व्यवस्थित मांडले आणि 8वं मूलद्रव्य पुन्हा पहिल्याच्या खाली मांडले. ठीक आहे. त्यानं काय केलं 7 मूलद्रव्ये ओळीनं मांडली आणि 8वं मूलद्रव्य परत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. त्याला असं केल्यानंतर लक्षात आलं की प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म किंवा प्रत्येक मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या पुढच्या 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. हे त्याला कळलं. त्याला काय कळलं प्रत्येक मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या पुढच्या 8व्या मूलद्रव्या इतकेच असतात. न्यूलँड्सची अष्टकाची मांडणी कशाच्या आधारे आहे अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. येते का लक्षात बघा. मग त्यानं किती मूलद्रव्यांची मांडणी केली होती 56 मूलद्रव्य त्यावेळी ज्ञात होती. किती होती 56. म्हणून त्यानं किती मूलद्रव्यांची मांडणी त्यावेळी केली 56. पण हा नियम सर्व गोष्टींसाठी लागू झाला नाही. हा जो नियम होता न्यूलँड्सचा तो सर्व मूलद्रव्यांसाठी लागू झाला नाही. त्यामुळे पुढे जाऊन अजून काहीतरी नवीन करण्याची गरज भासली. यस. मग त्यावेळी काय झालं मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञानं पुन्हा एकदा एक स्वतःची आवर्त सारणी मांडली. मेंडेलिव्हने काय केलं स्वतःची आवर्त सारणी पुन्हा मांडली. मग त्यानं त्यात एक आवर्ती नियम सांगितला. आवर्ती म्हणजे काय पिरियॉडिक रिपीटेडली येणारा. मग त्यानं काय केलं मूलद्रव्यांची मांडणी त्यानं सुद्धा अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमात केली. कशात केली चढत्या क्रमात केली. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमात केली. आणि त्यानं काय सांगितलं मूलद्रव्याचे आवर्ती गुणधर्म मूलद्रव्याचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत
हे त्यांच्या वस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. वस्तुमानाचे काय आहेत? आवर्ती फल आहेत. आवर्ती म्हणजे पिरियडिक, म्हणजे त्या वस्तुमानात फिरून फिरून तेच मूलद्रव्ये येणार आहेत, हे त्यानं सांगितलेलं आहे. मग त्यानं मांडणी करताना काय केली? त्यानं मांडणी करताना काय केलं? जे काही ग्रुप होते मेंडेलिव्हनं मांडलेले, त्यानं काय केले? 7 ग्रुप केले. किती? 8. त्यानं ग्रुप किती केले? 8. त्यांना आपण गण नाव दिलं. त्यानं ग्रुप किती केले? 8 ग्रुप केले. त्याला गण असं नाव दिलं. आणि पिरियड जे आहेत, आवर्तन, आडव्या रांगा, पिरियड जे होते ते 7 केलेले आहेत. त्याला किती म्हटलेलं आहे? आवर्तन असं म्हटलेलं आहे. म्हणजे मूलद्रव्याची मांडणी त्यानं किती केली आहे? गण आणि आवर्तन या भागात केली आहे. गण म्हणजे काय? उभे कॉलम किती होते? 8. पिरियड्स किती होते? 7. त्यानं त्यावेळी त्याला माहित असलेल्या त्यानं जेवढ्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यानं केली. आणि जी मूलद्रव्य अस्तित्वात नाहीत त्यांच्यासाठी काही रिकाम्या जागा सोडल्या. आणि त्यातल्या काही मूलद्रव्यांचं त्यानं भाकीत आधीच करून ठेवलं होतं की इथं हे जे मूलद्रव्य असेल ते हे गुणधर्म दाखवेल. मग अशा 3 मूलद्रव्यांची त्यानं भाकीत केली होती. कोणती? इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असं त्यानं भाकीत केलं होतं. आणि हा तुमचा PYQ आहे, जोड्या लावाचा. यांची आत्ताची नावं आणि ही भाकीत केलेली नावं अशा पद्धतीनं तुम्हाला जोड्या लावासाठी क्वेश्चन आहे. यस, तो तुमचा PYQ. त्यानं काय केलं? 3 अज्ञात मूलद्रव्यांचं भाकीत करून ठेवलं. मूलद्रव्यांना नावं काय दिली? इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. मग इका बोरॉन ज्यावेळी सापडला, इका बोरॉनच्या वेळेस जो मूलद्रव्य सापडला ज्याचे गुणधर्म इका बोरॉनची जुळत होते त्याचं नाव आहे स्कँडियम. त्याचं नाव काय आहे? स्कँडियम. इका ॲल्युमिनियम जो मूलद्रव्य आहे त्याचं नाव आहे गॅलियम. आणि इका सिलिकॉन जे नाव आहे ते आहे जर्मेनियम. येते का लक्षात? हे तुम्हाला जोड्या लावासाठीचा PYQ आहे. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. इका बोरॉनचं नाव काय आहे? स्कँडियम. लक्षात काय ठेवायचं? फक्त ही पहिली 2 नावं लक्षात ठेवायची. पहिले इनिशियल्स लक्षात ठेवायचे. काय आहे? बोस्क्या, ॲग्या आणि सीज हे लक्षात राहता. तुम्ही फक्त 4 ते 5 वेळा रिपीटेडली स्वतःशी बोला, ते स्वतः म्हणा, तुम्हाला लक्षात राहत. 4-5 वेळा बोलायचं. काय आहे? बोस्क्या, ॲग्या, सीज. बोस्क्या, ॲग्या, सीज एवढंच म्हणा, तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहते. बोस्क्या, ॲग्या, सीज एवढं जरी म्हटलात तरी हे लक्षात राहील, कारण आयोगाने इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यामध्ये पण काही त्रुटी आढळून आल्या. सर्व मूलद्रव्यांसाठी ही आवर्त सारणी लागू झाली नाही. यामध्ये ज्या मूलद्रव्यांचा शोध लागेल त्यानं काय केलं होतं? ठराविकच जागा सोडल्या त्या. पण भविष्यात अजून काही मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर त्यांची मांडणी कुठं करायची हे सांगता येत नव्हतं. आणि त्या पद्धतीनं त्या मूलद्रव्यांची मांडणी करताना अवघड जायला. म्हणून मग त्यावेळी पुन्हा हेनरी मोसले या शास्त्रज्ञानं यात सुधारणा केली आणि मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीची रचना केली. आतापर्यंत ज्यांनी आवर्त सारणीची मांडणी केली होती ती कशी केली होती? अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. आणि हेनरी मोसलेच्या हे लक्षात आलं की या मांडणीमध्ये गुणधर्म चुकतायत, मूलद्रव्यांचे गुणधर्म चुकतायत, कारण वेगवेगळे गुणधर्म असणारे मूलद्रव्य सुद्धा अणुवस्तुमानामुळे जवळ येत आहे. मग त्यानं काय केलं? मूलद्रव्यांची मांडणी अणु अंकाच्या चढत्या क्रमाने केली. काय केलं त्यानं? अणु अंकाच्या चढत्या क्रमाने केली. अणु अंकाच्या चढत्या क्रमाने. आणि त्यानं आवर्ती नियम काय सांगितला? मूलद्रव्यांची आवर्त सारणी. आवर्त म्हणजे काय? रिपीटेडली येणार, पिरियडिक फंक्शन. मग त्यानं आधुनिक आवर्ती नियम सांगताना काय सांगितलं? प्रत्येक मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकाचे आवर्ती फल आहेत. म्हणजे अणु अंकानुसार जे गुणधर्म रिपीटेड होतात ते त्याचे अणु अंकाचे परिणाम आहेत.
म्हणजे अणुअंक एखाद्या ठराविक काळानंतर पुन्हा फिरून ते समान गुणधर्म दाखवतात. मग त्यानं मांडणी करताना काय केलं, उभे स्तंभ जे होते त्यांची संख्या किती केली, 18 केली. त्यांना काय म्हणतो आपण, गण. आणि आवर्तन किती होते, 7. जे होते ते तसेच आहेत. किती आहेत, 7. ठीक आहे. यानं काय केलं, 7 आवर्तन आणि 18 गण अशी मूलद्रव्याची मांडणी करून मूलद्रव्यांची आवर्त सारणी बनवली. येते लक्षात, मूलद्रव्यांची आवर्त सारणी बनवली. मग त्यानं काय केलं, मूलद्रव्यांची मांडणी करताना डाव्या बाजूने सुरुवात केली, अणुअंकांच्या चढत्या क्रमाने सुरुवात केली. डाव्या बाजूला सुरुवात करून अणुअंकाच्या चढत्या क्रमाने डावीकडून ते उजवीकडे अशा पद्धतीनं मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. म्हणजे कुठून कुठं, इकडून इकडे डाव्या बाजूने. हे जर टेबल असेल, हा टेबल आहे आवर्त सारणीचा, बरोबर. तर त्यामध्ये डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अणुअंकाच्या चढत्या क्रमाने त्यानं मांडणी केलेली आहे. येतं लक्षात. आणि प्रत्येक आवर्तनात समान कक्षा, म्हणजे किती आवर्तन आहेत, 7. म्हणजे 7 आवर्तनात त्यानं त्या कक्षा समान असण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या कक्षा समान आहेत त्या मूलद्रव्यांना त्याच गणात, त्याच आवर्तनात स्थान दिलं आहे. म्हणजे पहिल्या आवर्तनात जी मूलद्रव्ये आहेत त्यांना कक्षा किती असतील, 1च. दुसऱ्या आवर्तनात जी मूलद्रव्ये आहेत त्यांना कक्षा किती असतील, 2. तिसऱ्या आवर्तनात जी मूलद्रव्ये आहेत त्यांना कक्षा किती असतील, 3. अशा पद्धतीनं त्यानं मांडणी केली. म्हणजे एका आवर्तनात असणारी मूलद्रव्यांच्या कक्षेचा नंबर हा नेहमी समान असेल हे त्यानं काळजी घेतलेली होती. त्यामुळं त्यानं मांडलेल्या आवर्त सारणीमध्ये चुका या कमी होत्या आणि त्यानं सांगितलेली आवर्त सारणी अगदी योग्य बसलेली होती. आता ही आहे तुमची आवर्त सारणी. ही काय आहे, आवर्त सारणी. येते का लक्षात, बघा. हे जे उभे कॉलम आहेत, काय आहेत, हे उभे कॉलम जे आहेत ते काय आहेत, गण आहेत. किती आहेत, गण आहेत. या गणांना 1 ते 18 असे गण आहेत. 1 ते 18 असे गण आहेत. ठीक आहे. आता जे आडव्या लाईन्स आहेत, या ज्या आडव्या लाईन्स आहेत त्या काय आहेत, आवर्तन आहेत. काय आहेत, आवर्तन. हा जो नंबर आहे हा, ठीक आहे. ही जी लाईन आहे या लाईन मध्ये किती मूलद्रव्य आहेत, ही 14 मूलद्रव्य आहेत. किती मूलद्रव्य आहेत, 14. ते एकाच जागेवरची मूलद्रव्य आहेत. काय आहेत, एकाच जागेवरची मूलद्रव्य आहेत आणि एकाच आवर्तनातील मूलद्रव्य आहेत. इथली मूलद्रव्य ही आहेत. त्यांना नाव काय दिलं, लॅन्थेनाइड्स असं नाव दिलं. नाव काय दिलं, लॅन्थेनाइड्स हे नाव दिलं. आणि ही जी मूलद्रव्य आहेत ही 7व्या आवर्तनातील आहेत आणि त्यांना काय म्हटलेलं आहे, ऍक्टिनाइड्स असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ऍक्टिनाइड्स असं म्हटलेलं आहे. एकूण मूलद्रव्यांची संख्या किती आहे, 118. त्यातली 92 मूलद्रव्ये जी आहेत, पहिली 92 मूलद्रव्ये जी आहेत ती आपल्याला निसर्गतः आढळतात. नैसर्गिक स्वरूपात पहिली 92 मूलद्रव्य आपल्याला आढळतात. 92 मूलद्रव्य म्हणजे कुठलं, 92 क्रमांक इथं आहे. नाव काय आहे, युरॅनियम. 92 मूलद्रव्य कुठलं आहे, ह्याच्यात आहे, श्रेणीत आहे, ऍक्टिनाइड श्रेणीत आहे. तिथपर्यंतची मूलद्रव्य आपल्याला कशी आढळतात, नैसर्गिकरित्या आढळतात. तिथून पुढची मूलद्रव्य ही रेडिओ ऍक्टिव्ह असून ती कशा प्रयोगशाळेत तयार केलेली आहे किंवा कृत्रिमरित्या तयार केलेली आहेत. येते का लक्षात इथपर्यंत, यस, इथपर्यंत लक्षात येते का. इथपर्यंत लक्षात येते का, बघा. आता यात जी मूलद्रव्य मांडलेली आहेत त्यामध्ये ह्या पहिल्या गणात जी मूलद्रव्य आहेत, या गणात जी मूलद्रव्य आहेत म्हणजे कुठली, ही या गणात म्हणजे कुठली, ही उभी जी मूलद्रव्य आहेत फ्रान्सियम पर्यंत, कुठून, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रॅन्शियम. ही जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो,
अल्कली धातू असं म्हणतो. काय म्हणतो? अल्कली धातू, अल्कली मेटल्स असं म्हणतो. ठीक आहे. ही दुसऱ्या गणातली जी मूलद्रव्ये आहेत, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रेडियम, ही दुसऱ्या गणातली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो? अल्कधर्मी मृदा धातू. काय म्हणतो? अल्कधर्मी मृदा धातू, अल्कलाइन अर्थ मेटल्स असं आपण त्यांना म्हणतो. काय म्हणतो? अल्कलाइन अर्थ मेटल. या 18व्या गणातली जी मूलद्रव्ये आहेत, 18व्या गणातली मूलद्रव्ये आहेत, त्यांची शेवटची कक्षा ही पूर्ण झालेली असते, त्यांची अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. म्हणून त्यांना हे कोणत्याही रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? राजवायू, राजवायू, नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस किंवा निष्क्रिय धातू किंवा निष्क्रिय वायू असं आपण त्याला म्हणतो. निष्क्रिय वायू असं म्हणतो. कुणाला? या 18व्या गणातल्या मूलद्रव्यांना. येतं लक्षात? ही जी मूलद्रव्ये आहेत 17वी, यांना आपण काय म्हणतो? हॅलोजन्स असं म्हणतो. काय म्हणतो? हॅलोजन्स, हॅलोजन फॅमिली असं त्याचं नाव आहे. कुठल्या ह्याच्यात आहेत? 17वा गण. लक्षात ठेवायचं. कुठल्या गणात आहेत? 17व्या गणात आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? हॅलोजन्स असं म्हणतो. मग ते कुठले कुठले आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसेटाईन आणि टेनेसिन. ही ती मूलद्रव्ये आहेत. कोणकोणती आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसेटाईन आणि टेनेसिन. हे काय आहेत? हॅलोजन्स आहेत. काय आहेत? हॅलोजन्स आहेत. बरोबर आहे? यस. ही जी मूलद्रव्ये दिसत आहेत पिवळ्या ह्याच्यात बघा, ही जी तुम्हाला नागमोडी लाईन दिसते, ही जी नागमोडी लाईन दिसते, दिसली का? यस. या ज्या पिवळ्या ह्याच्यात मूलद्रव्य आहेत त्यांना आपण काय म्हणतो? धातू सदृश मूलद्रव्य म्हणतो. काय म्हणतो? धातू सदृश. म्हणजे ते धातू आणि अधातू दोन्हीचीही गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण काय म्हणतो? धातू सदृश मूलद्रव्य. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. त्यात सिलिकॉन आहे का? आहे. येते का लक्षात? म्हणजे ही काय आहेत? धातू सदृश मूलद्रव्ये आहे. येते लक्षात? यांना आपण धातू सदृश मूलद्रव्ये म्हणतो. 14व्या गणात जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कार्बन फॅमिली म्हणतो. काय म्हणतो? कार्बन फॅमिली. जी 15व्या गणात मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो नायट्रोजन फॅमिली. काय म्हणतो? नायट्रोजन फॅमिली. 16व्या गणात जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण म्हणतो ऑक्सिजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली. पाहिजे तर लिहून घ्या किंवा लिहून ठेवा ते गण कुठले आहेत आणि काय म्हणतो ते. ठीक आहे? येते का लक्षात? बघा इथपर्यंत तुम्हाला लक्षात येतंय का? कशाला काय म्हणतात हे कळलेलं आहे का? हे काय आहेत? लॅन्थेनाइड्स आहेत. हे ऍक्टिनाइड्स आहेत. लॅन्थेनाइड, ऍक्टिनाइड, अल्कधर्मी धातू, अल्कधर्मी मृदा धातू. तिकडं आहेत निष्क्रिय वायू. हे हॅलोजन फॅमिली किंवा हॅलोजन्स. हे आहे ऑक्सिजन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, कार्बन फॅमिली. हे जी मधली मूलद्रव्ये आहेत ती आहेत धातू सदृश मूलद्रव्ये. ठीक आहे? ती आहेत धातू सदृश मूलद्रव्ये. तुम्हाला समजावं म्हणून मी ही डायग्राम ठेवलेली आहे व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. कारण कलरफुल आहे, लगेच डोक्यात राहते लक्षात, म्हणून तुम्हाला ते सांगितलेलं आहे. लक्षात येते का? बघा येते का लक्षात? ठीक आहे. आता हे जे पहिल्या गणातील मूलद्रव्य आहे त्यांच्यात किती कक्षा असेल? पहिल्या गणातील मूलद्रव्य त्यांच्यात एकच उपकक्षा असेल. बरोबर आहे? त्यांची संयोजक किती असेल? 1. कारण पहिल्या गणात आहेत म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असेल, म्हणून त्याला 1 पहिल्या गणात आहे. दुसऱ्या गणातल्या मूलद्रव्यांमध्ये बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील? 2. त्याच्या का लक्षात? किती असतील? 2.
या पद्धतीनं तुमचे जसजसे गण आहेत 3 4 5 6 7 8, ठीक आहे, हा तिसरा गण आहे, हा चौथा आहे, हा पाचवा आहे, हा सहावा आहे, हा सातवा आहे आणि हा आठवा गण. या आठव्या गणातल्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत सर्वच्या सर्व अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते. जो गणाचा नंबर आहे आठवा गण म्हणजे 18वा गण आहे, ऍक्च्युली तो कितवा गण आहे, 18वा, पण त्यात सब डिव्हिजन आहे 1 2 3 असे सब डिव्हिजन आहेत. म्हणजे बघा हे जे आहे ते 3A आहे, हे 4A आहे, 5A आहे, 6A आहे, 7A आणि 8A आहे. ठीक आहे, म्हणजे 13व्या गणात मूलद्रव्य जे आहेत, 14व्या गणात, 15व्या गणात, 16व्या गणात, 17व्या गणात, 18व्या गणातल्या जी मूलद्रव्य आहेत त्यांची अष्टक स्थिती पूर्ण आहे. त्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात येते का सगळ्यांना? यस, इथपर्यंत लक्षात येते का? ही आहे तुमचं पिरियॉडिक टेबल. मग आता त्या ह्याच्यात बघा, आता आपण जे सांगितलेलं आहे तेच आहे इथं. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायला. ठीक आहे, मूलद्रव्ये किती आहेत प्रत्येक आवर्तनात. आता हे आवर्तनाचं गणित आहे. 7 आवर्तन. आवर्तन म्हणजे काय होते? आडव्या रेषा. बरोबर आहे का? आडव्या रेषा. मग पहिल्या आवर्तनात कक्षा किती होत्या? एकच आहे. आवर्तन जे असेल तेवढे त्याचं कक्षेचा नंबर असेल. तुम्ही जर हे बघितलं तर तुम्हाला कक्षा किती असतील त्यात त्याचा नंबर कळेल. म्हणजे आवर्तनात वरून खाली येताना कक्षा वाढत जातात. येतं का लक्षात? वरून खाली आवर्तनात, आवर्तन म्हणजे गणात वरून खाली येताना, गणात वरून खाली. बघा तुम्हाला डायग्राम दाखवतो म्हणजे लक्षात येईल. तुम्ही कोणत्याही गणात घ्या, हे गण आहेत बरोबर आहे, या गणात हे आवर्तन आहेत ना आडवे, बरोबर आहे का? हे आवर्तन आहेत. मग इथं पहिली कक्षा आहे, इथं 2 कक्षा आहेत, इथं 3 आहेत, इथं 4 आहेत, इथं 5 आहेत, इथं 6 आहेत, इथं 7 आहेत. म्हणजे आवर्तनात वरून खाली येताना कक्षा काय होतात? वाढत जातात. आणि ज्या आवर्तनात आहेत, इथं पहिलं आवर्तन आहे तर कक्षा किती आहेत? पहिल्या आवर्तनात एकच कक्षा आहे. आणि पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? 2च मूलद्रव्य आहेत, एक हायड्रोजन आणि एक हेलियम. पहिल्या आवर्तनात फक्त 2 मूलद्रव्य आहेत. दुसऱ्या आवर्तनात 2 कक्षा आहेत बरोबर. आणि मूलद्रव्य किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. कळलं का? तिसऱ्या आवर्तनात सुद्धा 8 मूलद्रव्य आहेत, तिसरी कक्षा आहे. चौथ्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? ही वाढलेली आहेत, ती 8 असतील, ही 8 आहेत आणि मधली 9 10 11 12 13 14 15 16 17 18, एकूण 18 मूलद्रव्य आहे. याचं लक्षात. म्हणजे जसजसं गणात वरून खाली येईल, आवर्तन बदलेल, तस तसं त्यातल्या कक्षा वाढत जाते. आता मग त्यात मूलद्रव्यांची संख्या किती आहे बघा. पहिल्या आवर्तनात किती होती आपण बघितलेली? 2 हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्या आणि तिसऱ्यात किती होती? 8 बरोबर. चौथ्या आणि पाचव्यात किती होती? 18. आता इथं जी वाढलेली आहे 32 झालेली आहे 6व्या आणि 7व्या. का? कारण लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड मधली 14 मूलद्रव्य आपण तळाला मांडलेत. एकाच जागी आहेत पण आपण मांडलीत कुठे? ती तळाला. येते का लक्षात? समजत नसेल तर हे बघा. बघा लॅन्थेनाइड कुठून चालू आहेत? लॅन्थेनाइड इथून चालू आहेत, बरोबर आहे का? लॅन्थेनाइड इथून चालू आहे, बरोबर आहे. मग लॅन्थेनाइडची मांडणी कुठे केली आहे? इथं केली आहे. पण 57 ते 71 ही सगळी मूलद्रव्य या लॅन्थेनाइड मध्येच आहेत आणि या 14 मूलद्रव्यांची मांडणी इथं केलेली आहे. लॅन्थेनाइड्सला तळाच्या म्हणजे तळाला केली. ठीक आहे, म्हणजे बाकीचे 18 मूलद्रव्य कुठले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हा लॅन्थेनाइड्स मधला लॅन्थेनियमचा 17वा एक लॅन्थेनम जो आहे तो 1 मूलद्रव्य इथला आणि ही बाकीची सगळी 14 मूल. असे मिळून या 2 आवर्तनात किती आहेत? 32 मूलद्रव्य आहेत. यात 32 यात 32. का? इथं लॅन्थेनाइड मध्ये 14 मूलद्रव्य आहेत
आणि इथं ऍक्टेनाइड मध्ये 14 मूलद्रव्य आहेत. येते का लक्षात? म्हणून हा जो नंबर आहे तो बदललेला आहे. येते का लक्षात? बघा मूलद्रव्य किती आहेत, मूलद्रव्य किती आहे. पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? 2. दुसऱ्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? दुसऱ्या आणि तिसऱ्या 8. चौथ्या आणि पाचव्या 18. सहाव्या आणि सातव्या 32. पहिलं जे आवर्तन आहे, पहिलं आवर्तन 2च मूलद्रव्य आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? सर्वात लघुत्तम, सर्वात लहान आवर्तन त्याला म्हटलं. सर्वात लहान आवर्तन त्याला म्हटलं. दुसरं आणि तिसरं आवर्तन किती मूलद्रव्य आहेत? 8 मूलद्रव्य आहेत, म्हणून त्याला काय म्हणलं आहे? लघु आवर्तन असं म्हटलं. चौथं आणि पाचवं 18 मूलद्रव्य असल्यामुळे त्याला काय म्हटलं आहे? दीर्घ आवर्तन म्हटलं. 6वं मूलद्रव्य जे आहे त्यात 32 मूलद्रव्य असल्यामुळे दीर्घोत्तम, सर्वात दीर्घ आवर्तन त्याला म्हटलं आहे. 7वं आवर्तन हे अपूर्ण आहे, कारण त्यातल्या काही मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता, म्हणून ती मूलद्रव्य रिकामी ठेवण्यात आली होती जागा, आणि त्यातली मूलद्रव्यांचा, यातली जी मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं हाफ लाईफ पिरियड म्हणजे अर्ध आयुष्यकाल किंवा त्यांचं आयुष्य जे आहे ते अति जास्त किरणोत्सारी असल्यामुळे खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे काही सेकंदापुरतं त्यांचं अस्तित्व असतं, त्यामुळे त्यांचा अभ्यास सुद्धा पूर्णपणे करता येत नाही. त्यामुळं ते आवर्तन अपूर्ण आहे असं सांगितलं. येते का लक्षात? बघा मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते इथं लिहिलेलं आहे. पहिला गण काय आहे? अल्कधर्मी धातू. दुसरा गण काय आहे? अल्कधर्मी मृदा धातू. 18वा गण काय आहे? निष्क्रिय वायू, इनर्ट गॅसेस, राजवायू त्याला आपण म्हणतो किंवा नोबल गॅसेस असं म्हणतो. 17वा गण हॅलोजन समूह, बरोबर. त्याच्यानंतर 16वा गण चॅल्कोजन्स किंवा ऑक्सिजन फॅमिली म्हणतात. 15वा गण निक्टोजन्स किंवा नायट्रोजन फॅमिली असं म्हटलं जातं. आणि 14वा गण काय आहे? कार्बन फॅमिली. आयोग जर आता इथं जर विचारायचं असेल तर इथलं तुम्हाला गण देईल आणि ह्याला काय म्हणतात ते जोड्या लावासाठी कदाचित विचारू शकेल. येते का लक्षात? बघा कदाचित तिथं ते विचारू शकेल जोड्या लावाला की नक्की कोणत्या गणाला आपण काय म्हणतो. येते का लक्षात? येस. संपलं बहुतेक. बघूया संपलं तर ठीकच आहे. ठीक आहे. मग आता काय आहे? आवर्ती गुणधर्म. आवर्ती गुणधर्म म्हणजे काय? पिरियडिक प्रॉपर्टीज जे आपण पिरियडिक टेबल मध्ये मांडलेलं आहे त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. त्याचं काय आहे? गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. संयुजा पहिल्यांदा काय आहे? संयुजा आहे. संयुजा. संयुजा कशाला म्हणतो आपण? मूलद्रव्यांची देवाण, मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत बघा मूलद्रव्यांच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या मूलद्रव्य इलेक्ट्रॉनची जी संख्या असते, दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्याला म्हणतात संयुजा. त्याला काय म्हणतात? संयुजा. येते का लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? संयुजा. येस. मग संयुजा कशाला म्हणतात कळलं का? प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती डुप्लेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण जी केली जाते त्याला म्हणतात संयुजा. समजा हायड्रोजन आहे. हायड्रोजन एक आहे म्हणजे त्याच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. मग त्याला कंप्लीट करण्यासाठी म्हणजे द्विक स्थिती डुप्लेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1. द्विक म्हणजे काय? 2 इलेक्ट्रॉन ज्यात आहेत त्याला आपण म्हणतो द्विक स्थिती आणि ती फक्त पहिल्याच कक्षेसाठी मर्यादित असते. बाकी सर्व कक्षांमध्ये 8 इलेक्ट्रॉनची स्थिती कंप्लीट करावी लागते. अष्टक स्थिती कंप्लीट करावी लागते. मग इथं किती इलेक्ट्रॉन कमी आहेत?
1, मग याची संयोजक किती झाली 1. क्लोरीन, क्लोरीनचा नंबर किती आहे 17. इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे त्याचं 2, 8, 7 झाले का 17. मग याच्यात अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 1. अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी म्हणजे शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 1. म्हणजे याची संयोजक किती झाली 1. येते का लक्षात, येते लक्षात इथपर्यंत बघा. कार्बन, कार्बनचं काय आहे 6. मग कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे 2 आणि 4. आता इथं अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे. अष्टक स्थिती म्हणजे काय 8 इलेक्ट्रॉन. मग 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी इथं किती इलेक्ट्रॉनची गरज आहे 4. इथं 4 ना शेवटच्या कक्षेत पूर्ण करायचे, हे तर कन्सिडर करायचं नाही. आता इथं किती गरज आहे 4. म्हणजे कार्बनची संयोजक किती झाली 4. येते का लक्षात, इथपर्यंत लक्षात येते का. कार्बनची संयोजक किती झाली 4. संयोजक म्हणजे काय शेवटच्या कक्षेमध्ये अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला म्हणतो आपण संयोजक. यस. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांची संयोजक डावीकडून उजवीकडे जाताना 0 ते 4 पर्यंत 1 ते 4 पर्यंत 1 ते 4 पर्यंत वाढत जाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनात संयोजक काय होते 1 ते 4 पर्यंत वाढत जाते आणि पुन्हा 4 पासून 0 पर्यंत कमी होत जाते. का तर तसतसे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जातात. म्हणजेच संयोजक किती आहे जास्तीत जास्त संयोजक किती असू शकेल 4. कमीत कमी किती असू शकेल 0. येते का लक्षात. संयोजक कमीत कमी कोणत्याही मूलद्रव्याच्या किती असू शकेल 0. जास्तीत जास्त किती असेल 4. त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयोजक ठरवली जाते, हे पण लक्षात असू. त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्यांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयोजक ठरवली जाते. इथपर्यंत कळतंय का. यस. मग काय आहे अणुत्रिज्या. अणुत्रिज्या आवर्तनात म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना, आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. अणुत्रिज्या कमी होत जाते आणि गणामध्ये वरून खाली येताना, गण म्हणजे काय वरून खाली येताना, वरून खाली येताना काय होतं कक्षा वाढत जाते. मग कक्षा वाढत जाते म्हणजे काय होते ऑटोमॅटिक अणुत्रिज्या वाढते. बरोबर आहे. गणात वरून खाली येताना अणुत्रिज्या काय होते वाढते. आवर्तनात कमी होते. का तर केंद्रकामध्ये काय असतो पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे पॉझिटिव्ह चार्ज. आवर्तनात काय होतं फक्त त्या कक्षेतली इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. म्हणजे कक्षा समान आहे पण आवर्तनात जसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसं त्यात इलेक्ट्रॉन्स भरत जातात वाढत जातात. त्यामुळे काय होतं पॉझिटिव्ह चार्ज बाहेरचा आणि केंद्रकातला पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेरचा निगेटिव्ह चार्ज यांच्यात अट्रॅक्शन वाढल्यामुळं बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन केंद्राकडे खेचायला चालू होतं. त्यामुळे आवर्तनात जसजसे इलेक्ट्रॉन वाढत जातात तसतसं अणुत्रिज्या कमी होत जाते. का तर अट्रॅक्शन फोर्स केंद्रकातलं आणि इलेक्ट्रॉनचं असल्यामुळे. येते का लक्षात बघा. आवर्तनात अणुची त्रिज्या डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते आणि गणात वरून खाली येताना वाढत जाते. यस. त्याच्यानंतर आयनीय ऊर्जा आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आयन तयार करण्याची क्षमता जी आहे ती. आयोनायझेशन एनर्जी काय होते गणांमध्ये, गण म्हणजे काय उभे स्तंभ उभे कॉलम, त्या उभ्या कॉलम मध्ये वरून खाली येताना आयोनायझेशन पॉवर कमी होत जाते. कमी होत जाते आयोनायझेशन पॉवर. का तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं त्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स थोडाफार वाढतो वरच्यांपेक्षा. त्यामुळं गणांमध्ये वरून खाली येताना आयोनायझेशन पॉवर कमी होत जाते आणि आवर्तनात डावीकडून उजवीकडे आयनीय ऊर्जा आयोनायझेशन ऊर्जा वाढत जाते. येते लक्षात. आयोनायझेशन पॉवर वाढत जाते. इलेक्ट्रॉन बंधता इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉन केंद्रकामध्ये बांधून ठेवण्याची क्षमता.
इलेक्ट्रॉन बांधून ठेवण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन बंधता. गणांमध्ये वरून खाली येताना अणुअंक वाढत जातो, त्यामुळं इलेक्ट्रॉन बंधता कमी होत जाते. का इलेक्ट्रॉन बंधता का कमी होते, तर इलेक्ट्रॉनच्या कक्षा जसजशा वाढत जातात त्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा वाढताना इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यामुळं एक ढाल तयार होते, केंद्रकाभोवती एक ढाल झाल्यासारखी तयार होते आणि त्यामुळं शेवटच्या कक्षेपर्यंत आवश्यक ती ऊर्जा पोचत नाही, त्यामुळे इलेक्ट्रॉनला बांधून ठेवण्याची ऊर्जा कमी होत जाते. यालाच काय म्हणतात, शिल्डिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. शिल्ड म्हणजे ढाल तयार केल्यासारखं तयार होते, म्हणून त्याला म्हणतात शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स असं त्याला म्हणलं. त्यामुळं काय होतं, गणांमध्ये वरून खाली येताना अणुअंक वाढला तरी इलेक्ट्रॉन बंधता कमी होते आणि आवर्तनात डावीकडून उजवीकडे इलेक्ट्रॉन बंधता वाढते. का तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांचं अट्रॅक्शन वाढल्यामुळे ते एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी एनर्जी वाढलेली असते. इथपर्यंत लक्षात येतंय सगळं. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, विद्युत ऋणता. विद्युत ऋणता कशाला म्हणतो आपण, विद्युत ऋणता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची रिॲक्शन करण्याची जी क्षमता आहे ती जी ठरवली जाते, त्यासाठी गणांमध्ये वरून खाली येताना इलेक्ट्रॉनचं आकर्षण कमी होत, म्हणून ते इलेक्ट्रॉन पटकन सोडले जातात, त्यामुळे रिॲक्शन मध्ये लवकर भाग घेतला जातो. यस, त्यामुळे काय होते, विद्युत ऋणता सुद्धा कमी होत जाते. आकर्षण कमी असल्यामुळे विद्युत ऋणता कमी होत जाते आणि डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढते. सेम काय आहे, धातू गुणधर्म, मेटॅलिक कॅरेक्टर. धातू कशाला म्हणतात, जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शन मध्ये जो मूलद्रव्य आपल्याकडचा इलेक्ट्रॉन समोरच्या मूलद्रव्याला देतो त्याला आपण धातू म्हणतो. बरोबर आहे. मग आता बघा, गणात डावीकडची जी मूलद्रव्य आहेत, गणांमध्ये ही जी डावीकडची मूलद्रव्य आहेत, इकडं त्यांच्या कक्षेत कमी इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन इकडं वाढत गेलेले आहेत. बरोबर. मग इकडची मूलद्रव्य आपल्या शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन देतात. का तर त्यांना अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. मग ते काय करतात, आपल्या जवळचे जे कमी इलेक्ट्रॉन आहेत ते देऊन टाकतात, म्हणून ते काय आहेत, धातू आहेत. म्हणजेच आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म काय होतो, पुढे गेलं इथे, आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. का तर इकडं इलेक्ट्रॉन वाढतात, म्हणजे इकडं इलेक्ट्रॉन घेण्याची स्थिती वाढत जाते. इथं काय होतं, इलेक्ट्रॉन देण्याची शक्ती किंवा स्थिती जास्त वाढते, म्हणून धातू इकडचे स्ट्रॉंग असतात. इकडून इकडं धातू गुणधर्म कमी होत जातो आणि अधातू गुणधर्म वाढतो. येतं लक्षात, अधातू गुणधर्म वाढतो. आणि गणांमध्ये वरून खाली येताना काय होतं, धातू गुणधर्म वाढत जातो. येतं का लक्षात. यस. त्याच्यानंतर ऑक्सिडीकारक आणि क्षपण गुणधर्म. गणांमध्ये वरून खाली येताना ऑक्सिडीकरण गुणधर्म जो आहे तो कमी होतो आणि क्षपण गुणधर्म वाढतो. कुठं, गणांमध्ये वरून खाली येतात. आणि आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना ऑक्सिडीकरण गुणधर्म वाढतो. ऑक्सिडीकरण गुणधर्म वाढतो आणि क्षपण गुणधर्म कमी होत जातो. हे लक्षात ठेवायचं आहे. तसे आयोगाने क्वेश्चन विचारले बरं का, हे सर्व क्वेश्चन PYQ ला आहेत. स्टेटमेंट्स आयोगाने आहे तसे विचारलेले आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवा. यस. मग अणूच्या आकारावर परिणाम करणारे घटक, लास्ट महत्वाचा पॉइंट आहे जिथं आयोग सध्या विचारत आहे किंवा एक्सपेक्टेड पण असतील क्वेश्चन याच्यावर. यस. अणूच्या आकारावर परिणाम करणारे घटक. कक्षांची संख्या बघा, कक्षांची संख्या जर वाढली तर काय होतं, अणूचा आकार ऑटोमॅटिक काय होतो,
वाढतो. म्हणजेच कक्षांची संख्या आणि अणूचा आकार हे एकमेकांशी समप्रमाणात असतात, समानुपाती असतात, म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. कक्षांचा संख्या आणि अणूचा आकार हे एकमेकांशी समानुपाती असतात. यस. केंद्रकीय प्रभार, न्यूक्लिअर चार्ज, केंद्रकामध्ये जो काही चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल, निगेटिव्ह, केंद्रकामध्ये कुठला असतो? पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. मग केंद्रकाचा प्रभार आणि अणूचा आकार हे एकमेकांशी व्यस्त प्रमाणात. का? जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे आकर्षून घेण्याची शक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे ऑटोमॅटिक काय होतं? अणूचा आकार कमी होतो, म्हणून त्रिज्या कमी होते असं आपण म्हटलेलं आहे. येतं लक्षात? म्हणजेच केंद्रकाचा प्रभार आणि अणूंचा आकार हे एकमेकांशी कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, व्यस्त प्रमाणात आहेत. येते का लक्षात? यस. स्क्रीनिंग आणि शिल्डिंग इफेक्ट, आता मी जो सांगितला तो, जसजसं कक्षा वाढतील तसतसं त्याचं काय होईल? प्रभाव जो आहे, अणूचा आकार जो आहे तो काय होईल? ऑटोमॅटिक वाढेल. का? का तर स्वतःकडे आकर्षून घेण्याची शक्ती त्यांची कमी होत जाईल. का तर शिल्ड तयार सारखं झाल्यामुळं, तो आकर्षण शक्ती कमी झाल्यामुळं कक्षांचा आत येण्याचा, आकुंचन पावण्याचा जो आहे प्रमाण ते कमी होईल. यस. म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट जर जास्त असेल तर अणूचा आकार जास्त असतो, म्हणजे मोठा असतो. कळालं? स्क्रीनिंग इफेक्ट अँड शिल्डिंग प्रभाव त्याचं काय आहे? समप्रमाणात आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अशा रीतीने आपलं काय झालेलं आहे? पिरियॉडिक टेबल सुद्धा संपलेलं आहे. उद्या आपल्याला काय बघायचं आहे? रासायनिक बंध, केमिकल बॉन्डिंग बघायचं आहे. आणि तो चॅप्टर जर कंप्लीट झाला तर केमिकल रिॲक्शन पण लगेच चालू करूया. सर सायन्सच्या नोट्स मिळत नाहीत. ओके, ठीक आहे, मी बघतो, विचारतो आणि सांगतो. ठीक आहे, सायन्सच्या नोट्स मी विचारून सांगतो. पीडीएफ देतात, कसं देतात ते मी विचारतो आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे, सायन्सच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील, देतील ते. ठीक आहे. उद्या आपल्याला चालू करायचं आहे. उद्या कुठला? बुधवार आहे ना उद्या? आज आहे, आज बुधवार आहे ना. हा माझं लेक्चर मग पुढच्या सोमवारी, म्हणजे पुढच्या सोमवारी आपल्याला काय चालू करायचं आहे? पुढच्या सोमवारी शक्यतो आपण, म्हणजे पुढच्या आठवड्यात शक्यतो आपण केमिस्ट्री संपूया. पुढच्या आठवड्यात काय करायचं आहे आपल्याला? रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन हे एका दिवशी संपते का बघूया आपण, कारण दोन्हीही चॅप्टर एकाला एक लागून आहेत. जर तुम्हाला रासायनिक बंध समजलं तर तुम्हाला रासायनिक अभिक्रिया समजेल, नाहीतर नाही समजलं. यस. त्याच्यानंतर मेटल अँड नॉन मेटल आणि ऍसिड बेस साल्ट्स, आम्ल, आम्लारी क्षार आणि धातू व अधातू, हे पण आपल्याला एका दिवशी संपत येते का बघूया. जर नाहीच संपलं तर त्या पद्धतीने आपण बघूयात कसं करायचं. ठीक आहे. सायन्सच्या नोट्स मी बोलतो, तुम्हाला मिळून जातील, त्याबद्दल काही काळजी करू नका. सगळ्यांना तुम्हाला कळतोय का? सायन्सचा विषय कळतोय का? पॉइंट कळणं महत्वाचं आहे. सगळं तुम्हाला जर सायन्सचे कन्सेप्ट कळाले तर तुम्हाला उत्तर लिहिणं खूप सोपं आहे. यस.